गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा, गप्पांचा, गप्पांचा. गप्पांचा, गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी नरेंद्र फडके आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या या गप्पांच्या 41व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत ग्रंथ तुमच्या दारी या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या योजनेचे प्रवर्तक श्री विनायक रानडे सर. यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी टीम गप्पांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांचा या कार्यक्रमाचे प्रमुख संस्थापक आहेत श्री जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची टीम जी आता आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे आर्थिक बळ आपल्या मागे उभे असतं त्याचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, यासाठी त्यांच्या मनापासून धन्यवाद. सोबतच ईशा टूरचे आत्माराम परब आणि ईशा परब जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत त्यांचेही आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री विनायक रानडे सर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा, गप्पांचा, गप्पांचा. आता मी आमच्या टीम गप्पांचे मेंबर दीक्षित काका यांना विनंती करतो की त्यांनी रानडे सरांना येऊन भेट वसून त्यांचे स्वागत करावे. गप्पांचा, यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे अजित मराठे यांना विनंती करतो आणि तसेच ईशा टूरचे आत्माराम परब ईशा परब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. सर्व मान्यवरांचे आभार आणि सर्व प्रायोजकांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. मी संपूर्ण टीम गप्पांच्या टीमला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. शिरीष जोशी, अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, घनश्याम दीक्षित, अर्चना देशपांडे जोशी आणि आजचे आपले मुलाखतकार श्री अमय रानडे आणि मी नरेंद्र फडके. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. आपण सर्व उत्सुक असलेल्या गप्पांच्या आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. आता मी सर्व कार्यक्रमाची सूत्रे आजचे मुलाखतकार
अमेय रानडे यांच्याकडे सुपूर्द करतो. रसिक श्रोते हो, महत्त्वाचं म्हणजे आपल्या ग गप्पांचा व वाचनाचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही विनंती. धन्यवाद. मंडळी नमस्कार. नाशिक जिल्ह्याची आणि नाशिकची अनेक वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहेत. या नाशिकनं आपल्याला जे काही दिलेलं आहे म्हणजे अगदी हुतात्मा कान्हेऱ्यांपासून कुसुमाग्रजांपासून अनेक नावं. पण या नाशिकचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकच्या परिप्रेक्ष्यामध्ये 2 रानडे असे होऊन गेले की ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठी साहित्यसृष्टीला आपलंसं केलं. त्यातले एक अग्रगणी म्हणजे आपल्या सगळ्यांचेच पितामह न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे निफाडचे होते. आणि नाशिकनं या संपूर्ण साहित्य विश्वामध्ये दिलेली आणखीन एक महत्त्वाची देणगी म्हणजेच विनायक रानडे. मनपूर्वक स्वागत. हा उल्लेख करायचं कारण तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती रानड्यांचा उल्लेख केवळ ते नाशिकचे होते हा योगायोग म्हणून नाही. आत्ता आपण जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहतो, जे 99वे साहित्य संमेलन यावर्षी साताऱ्यामध्ये होणार आहे, 1, 2, 3 आणि 4 जानेवारीला विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनाची मुळात संकल्पनाच न्यायमूर्ती रानड्यांनी काही वर्षांपूर्वी मांडलेली होती आणि ग्रंथकारांचं संमेलन असा उल्लेख त्यावेळेला सुरुवातीला न्यायमूर्तींनी केलेला होता की साहित्य सेवेमध्ये असणाऱ्या मराठीतल्या काही ग्रंथकारांनी, लेखकांनी एकत्र यावं, चांगला उहापोह त्याच्यामध्ये करावा, लेखांविषयी, वाचनाविषयी चर्चा करावी, या उद्देशानं त्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 99 वर्ष या चळवळीला आता पूर्ण झालेली आहेत. ही 99 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज या चळवळीमध्ये अग्रदूत म्हणून काम करणारे विनायक रानडे आपल्याकडे आले. हे गप्पांचं सुद्धा भाग्यच म्हणायला पाहिजे. म्हणजे एका वेगळ्या दृष्टीनं म्हणायचं की कार्यक्रम त्या दृष्टीनं नियोजित जरी केलेला नसला तरी सुद्धा जानेवारीत साहित्य संमेलन आहे, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर विनायक रानडे आपल्याकडे येणं ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते. विनायक रानडे हे नाव आपल्यापैकी आपण जे ओळखतो ते त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे. त्या उपक्रमांची नुसती यादी जी आहे ती यादी फार मोठी आहे. त्या प्रत्येक उपक्रमाविषयी बोलणं, त्यांच्याकडनं जाणून घेणं, हे सगळं काहीतरी एक चिमटीत एखादी गोष्ट जी पकडणं आपण म्हणतो ती पकडण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपण थोडा का होईना आपण करणार आहोत. आपल्या संवादाला आपण सुरुवात करूया. कारण ज्यांची मुलाखत घ्यावी असं हे व्यक्तिमत्व नव्हे, ज्यांच्याशी संवाद व्हावा, गप्पा माराव्यात असं हे व्यक्तिमत्व आहे. हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. मुळात तुमचा जो उपक्रम आहे, ग्रंथ तुमच्या दारी वगैरे, हे सगळं आहे ते, पण मुळात कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक ही सगळी पार्श्वभूमी तुमची जी आहे त्याविषयी सांगा. नमस्कार. सर्वप्रथम ठाण्यातले सगळे रसिक त्यांना वंदन करतो. योगायोग खूप चांगला आहे. जितेंद्र हा माझ्या संपर्कात खूप पहिल्यापासून होता आणि माझं काही पण त्याच्याकडे मेसेज गेला की त्याचं एक उत्तर असायचं की अरे क्या बात आहे. कन्सिस्टन्सी हा एक शब्द त्याच्याकडे यायचा की सातत्य. त्याचा गप्पांच्या कार्यक्रमाविषयी नेहमी ऐकायचो, बघायचो, मग लिंक यायची. तिथे आपल्याला जायला मिळेल असं काही वाटत नाही, पण बऱ्याच वेळा असं असतं ना की चांगली हमाली केली तरी त्याचं बक्षीस चांगलं मिळतं. तसं मी पुस्तकांची हमाली केली आणि त्याच्यामुळे हे व्यासपीठ मिळालं आहे. हा योगायोग आहे की आडनाव रानडे आहे. आता ते कुणाच्या घरात जन्माला यावं ते आपल्या हातात नसतं, त्याच्यामुळे रानडे आडनाव हे काही मिळालं म्हणून त्याच्याबद्दल फार हुशारकी किंवा वाईट वाटणं असं काही नाही, पण आपल्या हातनं काहीतरी घडत चाललं आहे. आम्ही या मुलाखत घेणार म्हटल्यानंतर मला दडपण आलं, कारण 2 रानडे एकमेकांच्या समोर येणार. मागे असं म्हटलं होतं की कोकणस्थांचं संमेलन झालं तेव्हा सगळे कोकणस्थ एका बाजूला तोंड करून बसले होते, असं पहिल्यांदाच झालं. तर आता आम्ही 2 कोकणस्थ असून मराठ्यांच्या दालनात आलो आहे. माझ्याबरोबर नाशिकहून आले ते सतीश टकले, नाशिकच्या ज्वेलरीतलं मोठं नाव. आणि व्यासपीठ कोणाचं
तर माझी पुतणी नातू, तिचं सासर मराठे, म्हणजे ते नातू हे टकले हे मराठे. आज आनंद एवढाच आहे की माझ्या घरात माझी बहीण आत्ता इथे आली आहे, तिचे जावई आलेत, माझा भाऊ वहिनी आलेत. असं फार कमी वेळा घडलं की असे दुर्मिळ योग आहेत की आपण व्यासपीठावर आहे आणि आपल्या घरातलं कोणीतरी बघतंय. आणि मला असं वाटतं की हा माझा मान सन्मान नाही. साधारणतः तुम्ही बघा की आपण एखाद्या उंचावरची दहीहंडी जेव्हा फोडतो तेव्हा फोडणारा एकच दिसतो आपल्याला, पण त्याच्या मागे जर त्यांनी 10व्या थरावरची हंडी फोडली असेल तर 9 मानवतेचे मदत करणारे थर असतील तरच ते शक्य आहे. त्यामुळे मी व्यासपीठावर बसलोय ते ग्रंथ तुमच्या दारीचा एक सेवक म्हणून बसलोय. इथे एक केळकर आहेत, आपल्यातले केळकरांना मी उभं राहायची विनंती करतो. मिलिंद केळकर आहेत, हे ठाण्याचं पूर्ण काम बघतात. त्यामुळे सुरुवात जेव्हा ठाण्याला झाली तेव्हा रश्मी जोशी यांनी हा विडा उचलला. ठाणे जनता बँकेने आपल्याला सहकार्य केलं आणि आपण ठाण्यामध्ये पाऊल रोवलं. नाशिकनंतर सुरू झालं ते पुणं, आणि पुणं कोणी केलं असेल तर तो माझा मित्र इथे आलेला आहे, रुपेंद्र मोरे. पुण्यात ही योजना चालू केली. सरकारी अधिकारी आहे. साधारण सरकारी अधिकारी सरकारी काम करतात का नाही याच्यावर पण शंका आहे. तर सामाजिक काम तर फारच अवघड आहे. पण त्यांनी सगळी सरकारी यंत्रणा लावली पणाला आणि ते काम केलं. मग ठाण्यात आलो. TJSB पाठीशी उभी राहिली. पुढे कालांतराने TJSBला शक्य नाही झालं. मग बायको नसते घरी काम करी पितांबरी, तसं पितांबरी मदतीला आली की TJSBने नकार दिल्यावर आम्ही पितांबरीकडे गेलो. प्रभू देसाईंनी पण चांगलं सहकार्य केलं. थोडक्यात काय की या सगळ्यांच्या वतीने मी इथे बसलो. हां, म्हणजे हे प्रातिनिधिक आहे. विनायक रानडे हे नाव आहे, पण कोणीतरी एक बसायचं म्हणून मी आलो आहे. त्यामुळे माझ्या मते ग्रंथ तुमच्या दारी हा पूर्ण चमूचा सन्मान आहे, जे जगभर आहेत. त्याला मी एक परिवार मानतो. आम्ही तुझ्याबरोबर गप्पा मारायला मिळणार ह्याचा मला आनंद जास्त होतो, कारण मुलाखतपेक्षा गप्पा खूप चांगल्या. आणि मला इथे आल्याला आनंद असा झाला की गप्पांचा एखादं ब्रँड नेम किती अभिमानाने छातीवर घेऊन फिरावं, तसं सगळे व्हॉलेंटियर्स गप्पांचा. माझ्या पुढे कप आला तो पण गप्पांचा, पिशवी दिली ती पण गप्पांची. घरी बायको गप्प बस म्हणून वापरते आणि इथे मी गप्पांचं म्हणून आलोय. म्हणजे हा खूपच वेगळा विषय आहे. नाहीतर आमच्या घरी असं म्हणतात की माझा माईक माझंच ऐक, म्हणजे त्यामुळे आम्हाला घरी गप्प बसायला लागतं. नाही, गप्पांचा व्यासपीठ तुम्ही आता म्हणालात ते खरं आहे. ते 41 कार्यक्रम झाले, त्याचं सगळं हे यशच त्याच्यामध्ये आहे बरोबर. की जे पाहुणे घरी काही बोलू शकत नाहीत ते इथे हमखास बोलू शकतात बिनधास्तपणे. म्हणून गप्पांचं तर यश हे आणखीन वृद्धिंगत झालंय असं म्हणायला हरकत नाही. पण एक वेगळा गमतीचा भाग असा, नाही खरं आहे, काही कार्यक्रम हे घडवून आणले जातात, काही कार्यक्रम आयोजित केले जातात आणि गप्पा या अशा बसल्यावर रंगतात असं म्हटलं जातं. त्या अशा मुद्दाम आयोजित कराव्या लागत नाहीत. 2-3 दिवसापूर्वी कोणी विनायकरावांना विचारलं असतं की ठाण्यामध्ये तुम्ही येऊन गप्पा मारू शकाल का, याचं उत्तरसुद्धा त्यांच्याकडनं ऐकायला तुम्हाला आलं नसतं. हे अगदी खरं आहे. मी म्हणतोय ते तंतोतंत बरोबर आहे. याचं कारण खोकल्यामुळे आणि इन्फेक्शनमुळे झालेल्या त्यांच्या अवधाची अवस्था, माझ्या अवधाची झालेली अवस्था, या सगळ्याची अवस्था जी कालपर्यंत होती, ते सगळं बघता आजचा दिवस गप्पांचा येतो की नाही असा प्रश्न कदाचित पडणं साहजिक होतं. पण तरीसुद्धा पुन्हा एकदा मी म्हणतो की ज्या मंत्रावर आम्ही अजूनही बांधील आहोत की जे कधीही ना रडे ते रानडे, या उद्देशानं आता पुढे जाऊन पुढच्या कार्यक्रमाला आपण आता नाही, पण गोष्ट खरी आहे. 3 दिवसापूर्वी अशी अवस्था आली होती की आवाजच निघत नव्हता. काही काही गोष्टी घरच्यांना फार आवडतात. माझा आवाज नाही निघाला, हिला वाटलं चला आता काय हात जात नाही. मागे एकदा माझा फोन हरवला. मला फोन नंबर जगभरातलं घ्यायची सवय आहे. आता माझ्याकडे 16,500 नंबर आहेत आणि मी खूप असा विचलित झालो होतो की काय करायचं. तर माझा मुलगा आणि त्याची आई याच्यातला संवाद असा होता की चला किती छान झालं म्हणे, आता हा शांत बसेल. पण दुसऱ्या क्षणी माझ्या बायकोने त्याला सांगितलं, अरे बाबा ते चालू करून दे, नाही तर हा परत तेवढे नंबर गोळा करायला गावभर फिरेल परत. त्यामुळे मी येणारच होतो, माझा आवाज निघणारच होता, कारण हा आवाज हा ग्रंथ तुमच्या दारी परिवाराचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोचवला तर याच्यामध्ये अजून काही सभासद वाढतील. असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट आपण का करावी, ह्या एका कारणाकरता हल्लीची पिढी बिघडत चालली आहे.
म्हणजे मला कोणी बोलवलं तर मी का जावं? पहिलं तर माझा सन्मान आहे का? मला प्रमाणपत्र मिळणार आहे का? मला काही पैसे मिळणार आहेत का? पण तुम्ही बघा इथे ह्या सभागृहामध्ये जी 70च्या पुढची पिढी आहे ती तुकतुकीत आहे, कारण त्यांचा देता हात होता आणि आमचा सगळ्यांचा घेता हात आहे आणि त्याला जबाबदार आम्हीच आहे. कारण जन्मल्यापासनं मुलाला काहीतरी आम्ही मागायला शिकवतो. जा रे मार्क घेऊन ये, जा रे प्रमाणपत्र घेऊन ये, जा रे पहिला ये, जा रे मग चांगली नोकरी घेऊन ये, जा रे पैसा घेऊन ये. म्हणजे मी सगळं फक्त मागायला देतो. मला यांचं कौतुक वाटतंय की ते समोरच्याला आनंद द्यायला आलेत, कारण मी गप्पा कोणाशी मारणार? जर गप्पाच मारायच्या आहेत तर आम्ही याच्या घरी बसलो असतो, आम्ही आणि मी गप्पा मारल्या असत्या. ह्यांच्या गप्पा आपण का ऐकायच्या? त्यातनं मला काय मिळेल हे न करता आपण जर कुटुंब आहोत, आपण ठाण्यातले एक रसिक आहोत, तर ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपण जायला पाहिजे. काय मिळेल? निसर्गात जो माणूस राहतो ना, मी आता मूळ विषयाकडे येतो. वाचन हे फार पुढची गोष्ट आहे. मला असं वाटतं पहिले निसर्ग वाचावा आणि ज्याला निसर्ग वाचता आला त्यांनी माणूस वाचावा आणि ज्याला हे दोन्ही कसं वाचायचं हे कळत नसेल त्यांनी पुस्तक वाचावं. कारण निसर्ग तुम्हाला पदोपदी सांगत असतो की काय चाललंय. दुसरी एक निसर्गाचं वैशिष्ट्य आहे की कोणीही कोणाशी बरोबरी करत नाही, कोणीही संचित करत नाही. मोगरा असं म्हणत नाही की मी ताडामाडासारखा वाढेल, एवढं उंच गेलं तर फुल कोण बाई काढून माळेल. त्यामुळे त्याच्यासारखं मी व्हा हे निसर्ग कधीच शिकवत नाही, पण आपण त्याच्याकडनं शिकतच नाही. आपलं स्पर्धात्मक युग असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे, पण तेच आयुष्य. जीविका आणि उपजीविकेतला फरक माणूस विसरूनच गेलाय. आणि जीविका कोणाची? कोणाकडेच नाही आहे. उपजीविका सगळ्यांची आहे. अरे पण कोणाची उपजीविका? तुझ्या पिढीची, तुझ्या पुढच्या पिढीची, त्याच्या पुढच्या पिढीची. कारण दुर्दैवाने माणसाला असं वाटायला लागलंय की माझ्या इतका कर्तृत्ववान कोणीच नाही आणि जे मला जमलं ते मुलाला जमणार नाही. आणि मग ह्या नादामध्ये मुलाला इतक्या सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या असतात की निर्मितीचा आनंद त्याला फक्त मुलबाळ होतं तेव्हाच होतो. ते अजून बरं आहे, कोणी आई वडील 2 मुलं काढून नाही ठेवत की त्याला ते जमलं नाही तर काय करा, एक मुलगा एक मुलगी बुवा. मग जर माझा मुलगा ना करता आहे तर पुढची पिढी पण ना करती असेल, मग मी त्यांच्यासाठी झटायचं. मला असं वाटतं की इथे सगळे बसणारे ना हे समृद्ध आहेत आणि बाहेर जे आहेत ना ते नुसते धनवान आहेत असं त्यांना वाटतं, पण खरं तर ते रखवालदार आहेत. कारण इस्टेटीवर नॉमिनी लिहिणारी ही रक्षण करणारी माणसं आहेत. यांचं हे नाही. जो पैसा ते खर्च करणार नाहीत, ते साठवण्यामध्ये, तो सांभाळण्यामध्ये आज जग चाललेलं आहे. पण माझं आयुष्य मी जगणार कधी? तर इथे जगणारी माणसं आली आहेत. मला असं वाटतं की वाढदिवस जगण्याचा व्हायला पाहिजे, जिवंत असल्याचं नको. आणि ते जगणारी माणसं समोर बघितली, ते प्रसन्न चेहरे बघितलं, मग गप्पा काय, रंगायला वेळ नाही लागणार. त्यात रानडे, दोन्ही रानडे, बॅटिंग होईलच. वा. मंडळी, खऱ्या अर्थानं बोलायचं तर 2 गोष्टी अशा आहेत या आयुष्यामध्ये, त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे चावणं आणि वाचणं. ही दोन्ही क्रियापद आहेत. म्हणजे माणसाला जगायचं असेल आणि सुदृढ व्हायचं असेल तर नीट चावावं लागतं, बरोबर की नाही? आणि हे सगळं झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हायचं असेल, संस्कारक्षम सुदृढ व्हायचं असेल तर त्याला वाचावं लागतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या जगण्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही केलात, 2004-5 मध्ये अस्तित्वाचा प्रश्न तुमच्या निर्माण झालेला होता, तिथपासून सुरुवात. आज बोलायला खूप छान वाटतंय, पण हा अनुभव यायला लागतो आणि हा अनुभव मला अपघाताने दिला. माझा आणि अपघाताचं फार जवळचं नातं आहे. सारखे अपघात होत असतात. 10वी नंतर एक सायकल अपघात, मग त्या अपघातामुळे मार्क कमी मिळणार म्हणून प्रिंटिंग डिप्लोमा, त्याच्यानंतर प्रिंटिंग व्यवसायात पडलो आणि 2004ला मुंबईहून सकाळी नाशिकला जाताना एक अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये 1.5 वर्ष बिछाण्यावर काढायला लागलं. ह्या 1.5 वर्षामध्ये एक चांगली गोष्ट होती, तेव्हा मीही स्मार्ट नव्हतो आणि फोनही स्मार्ट नव्हता, त्यामुळे मला स्वतःशी बोलायला भरपूर वेळ मिळाला. जाणवलेल्या 2च गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, माझ्याबरोबरचा जो माझा मित्र होता तो तिथल्या तिथे दगावला आणि त्याच्या आईवडिलांच्याकडे भरपूर संपत्ती होती. मग जर पैशाने सगळं विकत घेता येत असेल तर त्यांनी मुलाचं आयुष्य का नाही विकत घेतलं? आणि मग मी का बरं वाचलो? तर त्याच्या मागे कुठेतरी कुटुंबाकडून अनावधानाने
काही चांगली कामं झाली असतील ज्याचे आशीर्वाद मला मिळाले, आणि मग हे आशीर्वाद आपल्याला परत करायचे असतील तर इथून पुढे संचिताच्या मागे लागायचं नाही. हे नवीन आयुष्य आपण लोकांना द्यायचं. ह्याकरता दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस दिवसभराचा जो वेळ आहे तो अशा व्यतीत करतो की त्याची संपत्तीत रूपांतर झालं पाहिजे, आणि ते मी घरी नेताना घरच्यांवरती काहीतरी उपकार करतोय, बायकोला दागिने घेतोय, मुलाला गाडी घेतोय, मला नव्हतं त्याला दिलं, तर त्याला देण्यापेक्षा ते मी दिलं हा जो एक अभिमान, खोटा अभिमान आहे तो मलाही होता, आणि ते गळून पडलं. मग मी जेव्हा बिछाण्यावर होतो तेव्हा मला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाकडनं माझ्या काही अपेक्षा होत्या की बायकोने काय करावं, बहिणीने काय करावं, मुलांनी काय करावं, समाजाने काय करावं, आपण यांच्यासाठी काय करावं. तर काय त्यांनी करायचं याच्यासाठी मला पानाच्या पानं पुरली नसते, आणि व्हिजिटिंग कार्डवर मी लिहू शकलो नसतो की मी कोणासाठी काय करावं. मग माझ्यातला मी गळून पडला, आणि आम्हीमध्ये आपण जायला पाहिजे, आणि समाजामध्ये वाचनाशिवाय पर्याय नाही हा कुसुमाग्रजांच्या सहवासात आल्यामुळे जो मनावरती एक बिंबला होता विचार, त्याच्या मागे लागलो. काहीच डोक्यात नव्हतं काय करायचं, कसं करायचं, आणि हा प्रवास सुरू झाला. कारण त्या अपघातामुळे तो झाला. हे शहाणपण माझ्याहीकडे नव्हतं, मी पण कामच करायचो, आणि मला सायकल नव्हती, मुलाला मोटरसायकल, माझ्याकडे मोठं घर, माझ्याकडे गाडी. ह्या प्रकरणामध्ये मी पण गेलो, पण त्याच्यानंतर संचित नाही केलं. देवाच्या कृपेने आज 2004 ते 2025 म्हणजे 21 वर्ष झाली. मी स्वतःसाठी काही करत नसलं तरी जे चांगलं असतं त्याच्या मागे देव असतो. देव ही संकल्पना म्हणत नाही मी, चांगला विचार म्हणजे देव, चांगले कर्म म्हणजे देव, आणि तुमच्यापेक्षा जास्त समाधानी आहे मी. नाशिकमधले जेवढे श्रीमंत माणसं आहेत त्याच्यापेक्षा जास्त समृद्ध आहे मी, कारण मी एक आवाज टाकला तर सगळं नाशिक गोळा होऊ शकतं, आणि हे मनापासून होतं. 2 प्रकारच्या पद्धतीने तुम्हाला हे व्यासपीठ मिळू शकतं. आत्ता 90% व्यासपीठ हे तुमच्यापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका करायची म्हणून दिलेला तुम्हाला मान असतो, की हा मला इथे त्रास देईल, हा मला तिथे त्रास देईल, हा माझं हे काम करेल, उपद्रव मूल्य. उपद्रव मूल्य. पूर्वीच्या काळी असं होतं का? तर नव्हतं. पूर्वी त्या माणसाच्या आयुष्यभरच्या कष्टांच्या, आयुष्यभरच्या चांगल्या कामाचं मोल म्हणून त्याचा सन्मान केला जायचा. आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा की साधारणतः 80% व्यासपीठ हे खरंच त्यांच्या ताकदीचं असतं का? आता गप्पांचा माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत म्हणून मला बोलवायला लागेल ते ठीक आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की व्यासपीठावरती जे सन्मान केले जातात त्या सन्मानामध्ये ती ताकद कमी असते जी मानाची आहे. भीतीपोटी जगणारी आजकालची आपली माणसं झाली आहेत. मोबाईलमधले नंबर हे फक्त माझ्या फायद्यात असलेले नंबर असतात, कारण ह्याचा मला काय उपयोग आहे, मी ह्याचा नंबर का बरं घेऊ. माझ्या घरी बायकोचा नेहमी वाद होतो, तू नंबर का नाही सेव्ह करत, तुला असं का वाटतं की नंबर सेव्ह केल्यावर वजन वाढेल त्याचं, आणि मग अचानक लागलं की माझ्याकडे का बरं मागते. प्रत्येक माणूस हा माणूस आहे अशा संकल्पनेमध्ये जगणारा एक माणूस मी जवळनं बघितला, त्याचं नाव आहे कुसुमाग्रज, आणि त्याच्या इतका मोठा माणूस मी नाही बघितला. आज जर का कुसुमाग्रजांच्या करता एखादा कार्यक्रम असताना तर ते शेवटच्या खुर्चीवर असते. त्यांनी त्यांचं मानाचं स्थान इतकं केलं की त्यांच्या नावाने आज तारा आहे. त्यांना स्वतःच्या पैशाने तारा घ्यायला लागला नाही, तर समाजाने त्यांच्याकरता तारा घेतला. माझ्या मते हेच काम आपण जर करू शकलो तर ते जास्त योग्य असावं, कारण दुसऱ्यासाठी केलं तर आपल्याला नक्कीच मिळतं. मी म्हटलं ना की परत निसर्ग वाचावा. मला हा माणूस पाणी घालत नसलो तरी मला जर फूल आलं तर तो माझ्या माणसालाच, माझ्याच मालकाला मिळतं. तेव्हा मी हा भेदभाव करत नाही की तो मला पाणी घालत नाही, तो माझ्याकडे नीट बघत नाही. त्यामुळे देण्याची वृत्ती निसर्गाकडनं जर घेतली तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता पडेल असं मला नक्कीच वाटत नाही. काय बात आहे. ज्या शिरवाडकरांचा, कुसुमाग्रजांचा उल्लेख त्यांनी केला, मला नेहमी असं म्हणावंसं वाटतं की नाशिक सर्वसाधारणपणे तीर्थक्षेत्र म्हणून आपण ओळखतो, पण नाशिक हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखत असताना मला नेहमी असं वाटतं की नाशिकला गेल्यानंतर 3 तीर्थक्षेत्र आहेत. एक मुळात नाशिक हे तीर्थक्षेत्र, दुसरं तीर्थक्षेत्र होतं ते म्हणजे कानेटकरांचं घर, आणि तिसरं तीर्थक्षेत्र म्हणजे कुसुमाग्रजांचं घर. प्रत्येक मराठी वाचकासाठी, साहित्यिकासाठी, किंवा जे मराठी मन ज्याला जो जाणतो त्याच्यासाठी ही खरी तीर्थक्षेत्र होती.
कुसुमाग्रजांशी आलेला संपर्क, त्यांचा सहवास, आता उल्लेख तुम्ही केलात. आम्ही आज आपण घरातलीच माणसं आहोत. आपली मतं मांडायला हरकत नाही, कारण असं आहे ना की आत्ता मी मगाशी एक छोटासा विषय मांडला की माणसातला माणूस. दोन दिग्गज नावं तू घेतली आत्ता, पण एक जे कानेटकर आहेत ते नाटककार म्हणून खूप उंचीचे आहेत, त्याच्याबद्दल त्यांना वंदन आहे, सगळं आहे. पण आज कानेटकरांचं राहतं घरसुद्धा त्यांच्या जावयानी वगैरे विकून टाकलं आहे, काहीच नाही आहे. आणि ज्या कुसुमाग्रजांना घर नव्हतं त्या कुसुमाग्रजांचं स्मारक लोकांनी बांधलं आहे. हा दोन मधला फरक आहे. वा. साहित्याची उंची जरी सारखी असली तरी मानवतेची उंची ही तुम्हाला जर गाठायची असेल तर तुम्हाला मिळालेला मान सन्मान हा बऱ्याच वेळा तुम्ही बघा ना, फोनवर आपण समोरच्याशी बोलतो तर मला काही जणांना सांगायला लागतं की मला माहिती आहे तुम्ही खूप दिग्गज आहात, पण तुम्ही हे का गृहीत धरता की समोरचा माणूस शूद्र असेल. म्हणजे ही एक भावना कुठे ना कुठेतरी बळावत जाते आणि ती त्या माणसामध्ये नाही बघितली. माझं प्रिंटिंगचा डिप्लोमा झाला, माझा साहित्याशी तसा काही संबंध नव्हता. डिप्लोमानंतर प्रिंटिंगचं काम सुरू केलं आणि त्या काळामध्ये प्रिंटिंगची गरज ही सगळ्या क्षेत्रात होती. त्यामुळे माझ्या लेखी सगळे डॉक्टर, आर्किटेक्ट, CA, वकील, कोणाची लग्नपत्रिका, कोणाचं काय, आणि सगळ्यात मोठं काम माझ्याकडे चालायचं ते पुस्तकांचं. आणि त्या पुस्तकांच्या कामामुळे माझा जो परिचय झाला त्याच्यात माझ्याकडे येऊन जायच्या त्या शांताबाई शेळके आणि कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वगैरे होते असं ते प्रिंटिंगच्या भाषेमध्ये, प्रिंटिंगचा डिप्लोमा घेतला तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. माझी ओळख भावना भार्गवे नावाच्या एका लेखिकेने तात्यांची करून दिली. अत्यंत साधा माणूस, कोणीही घरात जाऊ शकायचं, दरवाजा सताड उघडा असायचा, त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे बोलायचं. त्यांची एक चांगली सवय होती की ते प्रत्येकाशी बोलायचे आणि समजा त्यांना तो विषय वाढवायचा नसेल किंवा नकार द्यायचा असेल तर फक्त जय श्रीराम असं ते नुसतं म्हटलं की आपण समजून घ्यायचं की हा विषय ते थांबला पाहिजे. मग प्रिंटिंगचा डिप्लोमा म्हणजे त्या काळात असं काहीतरी खूप शिकवलेलं होतं आम्हाला. आणि मग मी पुस्तकं करता करता कुसुमाग्रजांच्याकडे गेलो आणि मग त्याने एक दिवस मला बोलवलं आणि मला म्हणे की ते लहान मुलगा म्हणायचे, मला म्हणे माझं लेटर हेड छापायचं आहे. आणि त्याने एका कागदावरती कुसुमाग्रज नाशिक असं लिहून मला दिलं. यार काय माणूस आहे. मग मी विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज, तरण तलाव शेजारी, टिळकवाडी, नाशिक 422-001 ह्याच्या बाजूला, त्याच्यानंतर त्याचं मग एक उजवीकडे, एक डावीकडे, एक खाली, असे वेगवेगळे लेआउट वगैरे असं सगळं करून गेलो आणि त्यांच्यापुढे ठेवलं. तर ते म्हणे जय श्रीराम. झालं म्हटलं आपण एवढं मेहनत घेतली ते सगळ्याचं सत्यानाश. बरं मी म्हटलं हा तात्या तुम्हाला समजतं का, ते पोस्टमॅनला कसं कळेल हां की हे पत्र कुठे द्यायचं. हां आता मला हे माहीत नाही ना की महात्मा गांधी म्हटल्यानंतर, भारत म्हटल्यानंतर जर पत्र पोचत असेल तर कुसुमाग्रज नाशिक म्हटल्यावर पोचत असेल. त्या काळी जर आत्ताचा त्या उंचीचा जर लेखक असता तर माझी उभी आडवी छंपी केली असती आणि माझी अक्कल काढली असती की तुला इतकं पण कळत नाही का. पण मला कळत नाही हे वास्तव ओळखणारा माणूस होता ना. कुसुमाग्रजांचं एक मात्र तुम्हाला नक्की सांगतो, कुसुमाग्रजांच्याकडे त्यांचे काही मित्र बसले होते आणि ते लेखक मंडळी होती आणि ते त्यांना काय म्हटलं की तात्या तुम्ही कोणाचंही पुस्तक आलं कवितेचं किंवा कसलंही की त्याला लगेच अभिप्राय देता, शुभेच्छा देता, ते छान आहे असं म्हणतं, प्रकाशन समारंभाला त्याचं कौतुक करतं. त्यांनी एक वाक्य खूप छान म्हटलं होतं, मला असं वाटतं की ते सगळं ऐकलं ना की माणूस घडत जातो. ते असं म्हटले होते की प्रत्येक आई त्याच्या मुलाच्या बारशाला तुम्हाला बोलवते तेव्हा तुम्हाला ते मूल काळं आहे, ठुसकं आहे, ठेंगणं आहे असं नसतं सांगायचं. ते त्याचं मूल आहे, त्या बाईचं मूल आहे, त्याचं कौतुकच करायचं असतं. हे मोठेपण असणारी फार कमी माणसं आहेत आणि ते तात्यांकडे होतं. त्यांनी मला सांगितलं की फक्त कुसुमाग्रज नाशिक. आज माझ्या अंगावर काटा उठतोय की आपण कोणाशी काय बोलत होतो, कारण जसजसं काम करायला लागलो, जसं साहित्य क्षेत्रामध्ये जायला लागलो तसतसं कळायला लागलं की आपण किती उंचीच्या माणसाबरोबर संवाद साधत होतो. म्हणजे कुसुमाग्रज माझ्या लग्नाला आले होते आणि त्या काळामध्ये अगदी टिपिकल कार्यालय असायचं. म्हणजे एक मागे लाल पडदा, 2 निळ्या खुर्च्या किंवा निळा पडदा, लाल खुर्च्या, खाली जेवणाची व्यवस्था, रात्रीचा मेनू, ते सुधारस, सकाळी जिलबी, असं ते सगळं ते ठरलेलं.
आणि ते लग्न लागलं की जेवायला खाली वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा त्यांची तब्येत 93 सालची गोष्ट आहे, तेव्हा त्यांची तब्येत खूप खालावली होती. पण मी त्यांना सांगितलं होतं की तात्या तुम्हाला यायला लागेल हं लग्नाला. आता आपल्याला काय माहिती की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमुक तमुक इतके मोठे साहित्यिक आहे, ते माझ्या हिशोबाने तात्या होते. म्हटलं यायला लागेल लग्नाला. ते आले, पण तब्येत इतकी खराब होती की ते खाली ऑफिसमध्ये बसले. माझं लग्न लागलं आणि सगळेजण खाली गेले. तर मी म्हटलं यार मला सोडून सगळे खाली का बरं गेले. मग मी जेव्हा खाली गेलो तेव्हा ऑफिसमध्ये त्यांचं लगेच कोणीतरी मोठेपण घेऊन शाल बिल असं ते सत्कार बित्कार. मग मला नमस्कार करायला लावला. मी नमस्कार केल्यावर त्यांना म्हटलं तात्या आज उत्सवमूर्ती कोण आहे. तर ते म्हणे तू आहे. म्हटलं हे सगळे मला सोडून खाली आले तुमच्यामुळे. पण त्या माणसाने मला असं नाही म्हटलं की अरे तुझं नशीब आहे मी तुझ्याकडे आलो, कारण ह्या आठवणी तुला आयुष्यभर साथ देणार आहेत. पण हे असं म्हटले नाहीत ते की तुला अक्कल आहे का आणि तुला काय आहे का. मला असं वाटतं की अनेक लोकांना थोड्याशा यशानंतर कुठेतरी हवा शिरते, जमिनीपासून पाय वर जातात. पण जमिनीत रुतणारा साहित्य, जमिनीत रुतणारा माणूस आणि माणसांच्या वेदना जी त्यांनी मंत्रालयात लावलेली कविता आहे ती इतक्या वर्षानंतर सुद्धा जर तुम्हाला हेलवत असेल तर ते काम उत्तुंग करणारी माणसं सहवासात येणं म्हणजे कुसुमाग्रज यांच्याबरोबर आत्ता मी असं इतक्या वेळा बोलत होतो, हे आज जरी असं अंगावर आलं काटा येतो, अरे त्यांनी त्या दिवशी मला मारलं असतं तरी चाललं असतं की अरे तू मला काय सांगतो की कुसुमाग्रज आल्यावर पत्र येईल का म्हणून. लोक घरात आणून देतील, कोणाच्याही घरात पत्र गेलं तर आणून देतील. इथपर्यंत त्या काळात पण त्यांचं नाव होतं. आजही मला अभिमान आहे की नाशिकला कोणी आलं तर कानेटकरांचं घर दाखव असं कोणीच सांगत नाही, पण कुसुमाग्रजांचं स्मारक दाखव, कुसुमाग्रजांची खोली दाखव. आणि मला असं वाटतं माणसाच्या मनातलं जे त्यांनी घर केलं ना, म्हणूनच लोकांनी त्यांचं स्मारक केलं आहे. क्या बात. हे सगळं अनुभवताना, हा प्रवास अनुभवताना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा नंतरचा प्रवास सुद्धा तुम्ही अगदी नुसताच जवळून पाहिलेला नाही आहात, तर त्या सगळ्याच्या उपक्रमांच्या जडणघडणीमध्ये तुमचा सहभागही नंतरच्या काळात हा आला आणि वाढला आणि तो एका वेगळ्या प्रवासाच्या दिशेने तुम्हाला घेऊन गेला तो प्रवास. कुसुमाग्रजांच्या काळामध्येच त्यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना असं वाटत होतं की मराठी लेखकाला हा सन्मान फार कमी मिळतो, तर त्या तोडीचं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी जनस्थान पुरस्काराची घोषणा केली. 1,00,000 रुपये त्या काळामध्ये द्यायचे. साधारणतः मला मिळालं की तो पुरस्कार बंद व्हावा अशी प्रत्येकाची धारणा असते की मग ह्याचा वाटेकरी दुसरं कोणी होऊ नये म्हणून. म्हणजे दुसऱ्याला कशाला पाहिजे ना, अजून एक ज्ञानपीठ कशाला, ज्ञानपीठ बंद म्हणजे ज्ञानपीठ विजेते कोण तर आम्हीच. तर तो माणूस मला 1,00,000 रुपये मिळाले तर 1,00,000 रुपये दुसऱ्या लेखकाला मिळायला पाहिजेत म्हणून झटणारा माणूस. आणि मग गोदावरी जसं केलं तसं, म्हणजे जनस्थान पुरस्कार जसं केला तसं गोदावरी गौरव नावाचा एक पुरस्कार आहे. 6 वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या नामांकित माणसांना कृतज्ञतेचा नमस्कार. दोन्ही पुरस्कारांची अट अशी आहे की त्यांनी तो पुरस्कार स्वीकारायला नाशिकला येणं गरजेचं आहे आणि त्यांना दिलेल्या तारखेलाच. तुम्हाला येणं शक्य नसेल तर पुरस्कार नाही. का तर माझ्या नाशिककरांना हे मोठी उत्तुंग व्यक्तिमत्व बघायला मिळावी, ऐकायला मिळावी. म्हणजे आई मुलाबद्दल जो विचार करते ना तो समाजामधल्या सगळ्या मुलांकरता नाही करू शकणार, पण शिक्षिका थोडा करू शकेल. तसं कुसुमाग्रज हे नाशिकचं पालकत्व घेतलेला माणूस होता की प्रत्येकाला ते मिळायला पाहिजे. मग कुसुमाग्रजांच्या जाण्यानंतर कुसुमाग्रज स्मारक बांधायचं असं डोक्यात आलं. पुतळ्यांबद्दल तुम्हाला त्यांची कविता माहिती असेलच, त्यामुळे स्मारक हे असं भव्य दिव्य नसावं आणि त्यात पुतळा नसावा, माणुसकीचं स्मारक वाटलं पाहिजे. मग आम्हाला सरकारने जी जागा दिली त्याच्यावर नाशिकच्या 3 आर्किटेक्टनी साधारणतः अशा वेळेला कॉम्पिटिशन घेतात, जगभरातनं काहीतरी मागवतात. आमच्या लोकांनी असं ठरवलं की त्यांच्या सहवासातल्या लोकांनीच करावं, कारण त्यांना तो स्वभाव माहिती असेल. आणि ती टेकडी होती, तर सुंदर स्मारक निर्मिती केली आहे. टेकडी कापली, मध्ये रस्ता आहे आणि टेकडी खणून त्याच्या खाली दालनं आहेत. म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू बाजूच्या बिल्डिंगमधनं घेतला तर वरती पूर्ण लॉन आहे आणि खाली दालनं आहेत. कुठेही असे कुसुमाग्रजांचा मोठा पुतळा आला 500 फुटी 600 फुटी असं काही नाही आहे. पण तिथे प्रत्येक कार्यक्रम जे होतात ना
त्यात कुसुमाग्रज आशीर्वाद देतात, अशा भावनेने लोक आजही तिथे येतात. आणि हे त्या वास्तूचं पावित्र्य आहे. शेजारी मंदिरात गेल्यावर माऊली जर भेटत असेल ना, तर त्या मंदिराला आपण मानतो की किती प्रसन्न वातावरण आहे. जे इथे आहे नुसतीच माऊली नाही, बाजूला गणपती पण आहे आणि त्याचा बाप शंकर पण आहे. त्यामुळे बाप लेकांच्या मध्ये ती माऊली बसली आहे आणि ती प्रसन्नता त्या मूर्तीतनं, त्या वातावरणातनं येते. मूर्ती काय आहे? मूर्तीमधनं पावित्र्य येत नाही, त्या भारावलेला जो परिसर आहे ना, तो तुमच्या मायासारख्या भाविकांनी तिथे घेतलेल्या स्पंदनांचा तो भाग आहे. तरच त्याच्यातनं ते तसं येतं. आणि तसंच कुसुमाग्रज स्मारकमध्ये होतं. जो कोणी लेखक येतो, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, तर असं प्रत्येक वेळी वाटतं की तात्या तिथे आहेत. कारण तात्या कधी स्टेजवर नसायचेच, त्यामुळे ते समोरच्या लोकांच्या मध्ये तात्या आहेत असं वाटायचं. या स्मारकाची निर्मिती सुरू झाली. आणि कुठल्याही शहरामध्ये एखादी गोष्ट घडत असली की तिथल्या 100 धनिकांची यादी प्रत्येकाकडे असते. मग गप्पांचं स्पॉन्सरशिप कोणाकडे मागायची, तर मग हे बाय हे ज्वेलर आहेत, हे बिल्डर आहेत, हां, मग मला काहीतरी वसतिगृह बांधायचं, मग कोणाकडे जायचं, मग हे बिल्डर आहेत, हे ज्वेलर आहेत, हे दुकानदार आहेत. तसं कुसुमाग्रज स्मारकाची निर्मिती करायची शासनाने जागा तर दिली, पुढचा प्रश्न होता पैसे मागायचा. आता त्याच काळात माझा अपघातही झालेला होता. माझ्याकडेच काही नव्हतं, तर माझ्या अशा लोकांची ओळख असण्याची शक्यता फार कमी होती, पण मलाही काहीतरी करायची इच्छा होती. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की जर 25 लाख वस्तीचं गाव असेल तर ती 100 लोक काढली तर 24,99,000 लोक जी आहेत त्यांनी जर एकत्र येऊन काही केलं तर. आणि परत रानडे असल्याचा अभिमान आहे. विवेकानंद स्मारक अशाच एका वेड्या रानड्याने 1-1 रुपया गोळा करून केला आहे. आणि मग मी ठरवलं की आपण ह्या लोकांच्याकडनं काहीतरी मागूया. शेवटी संस्था पैसे कशाकरता मागते? मला हे कप करायचे, मग एखाद्याने कपच करून दिले तर प्रश्न मिटला ना. आपण काय करतो, साधारणतः आपण कप घ्यायचा असेल तर त्यातल्या त्यात स्वस्तात स्वस्त 60 रुपये, प्रिंटिंग 30 रुपये, मग तो बॉक्स घ्यायचा का नाही. आणि असं सगळं करून जेव्हा 3,300 रुपये सांगतो तर मराठीत 3,000 देतात. आता करून घे रे बाबा, म्हणजे 300 रुपये आधीच घाटा. हे जेव्हा मराठ्यांना सांगितलं असे 300 कप द्या, मग ते विचार करतात त्याला मी देणार आहे, मग जरा ह्याच्यापेक्षा भारी मोठा दिला तर काय होईल. हे तुम्ही करून बघा. म्हणजे माझ्या एवढ्या अनेक उपक्रम चालतात ना, ते उपक्रम चालण्यामागचा एकच भाग आहे की समाज तुम्हाला देऊ शकतो, तुमचे हात बरबटलेले नाही पाहिजेत. समाजाकडे देण्यासारखं भरपूर आहे. मी नेहमी म्हणतो कुठल्याही संस्था ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला अध्यक्षपद मिळतं किंवा विश्वस्तपद मिळतं तर तुम्हाला झोप केली पाहिजे, कारण ती जबाबदारी वाटली पाहिजे. उद्या या मंदिराच्या आवारात जर काही खराब खाण असेल तर मी त्याला जबाबदार आहे उत्तर द्यायला, ना की मी आरती करायला. आता उलटं होत चाललंय. आता आपल्याला मोठेपण पाहिजे म्हणून संस्थांचं अध्यक्षपद पाहिजे. त्या काळामध्ये उलटं होतं की हा अध्यक्ष झाला की संस्था तारायच्या. मला असं वाटतं विश्वस्तपद हे आळवाच्या पानासारखं पाहिजे. जे समाज देईल ते आपल्या अंगाला न चिकटता खालपर्यंत गेलं पाहिजे. एकही पाण्याचा थेंब आपल्याला लागला नाही पाहिजे. आणि आजकालचे विश्वस्त विड्याच्या पानासारखे आहेत. ते त्याचा तोबरा भरतात आणि वैचारिक पिचकाऱ्या मारत गाव लाल करत फिरत असतात. ह्या दोनमध्ये तफावत आहे जी कुसुमाग्रजांच्या काळी नव्हती. कुसुमाग्रजांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली तेव्हा एक महत्त्वाचं काम असं केलं, ते बायलॉज आपण म्हणतो, घटना. त्या घटनेमध्ये असं त्यांनी लिहून ठेवलं आहे की कुठलाही माणूस 10 वर्षाच्या वर विश्वस्त राहायला नाही पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या दिग्गजांना अध्यक्षपद विश्वस्तपद सोडताना डोळ्यात पाणी आलेलं मी पाहिलेलं आहे. मी एकमेव असा विश्वस्त आहे की मी आल्याचं सुख केलं नाही, गेल्याचं दुःख केलं नाही. कारण विनायक रानडे ग्रंथ तुमच्या दारी इतकंच लिहित गेलो, त्यामुळे मला आजी विश्वस्त माझी विश्वस्त कधी लिहायला लागलं नाही. क्या बात. मग त्या कुसुमाग्रज स्मारकाच्या निर्मितीमध्ये मला वस्तू लागणार आहेत. पहिली अडचण त्या स्मारकाची जागा जी होती, तिथे बांधकाम चालू होतं. तिथे आम्ही गेल्यानंतर प्यायला पाणी नव्हतं. मला अभिमानाने सांगायचं, आज तो माझा मित्र इथं बसला आहे, रुपेंद्र मोरे, त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी. आणि त्याला मी असं सांगितलं की तुझ्या वाढदिवसानिमित्त मला एक माठ, एक तिवई, एक ओगराळं, असं सगळं नवीन घेऊन द्यायचं, जुनं नाही द्यायचं. तो म्हणे इतकंच. आम्ही लगेच गंगेवर गेलो, सगळं घेऊन आलो. मग माझ्या हातात हत्यारच पडलं, कारण माझ्याकडे वाढदिवसाचा संचय खूप होता. लहानपणापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या काळामध्ये 3,500 लोकांचे वाढदिवस. आणि तेव्हा सोशल मीडिया नव्हता.
त्यामुळे आज व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला लगेच कळतं कोणाचा वाढदिवस आहे. तेव्हा फक्त दिग्गजांचे वाढदिवस वर्तमानपत्रामध्ये यायचे आणि एक नको द्यायचे भाऊंच्या वाढदिवसाला शुभेच्छा. भाऊ म्हणजे सतीश भाऊ नाही बरं का, ते भाऊ. पण तेव्हा सामान्य माणसाचे वाढदिवस सामान्य ते कळायचे नाही. तेव्हा मी 10,000 बल्क मेसेजचं पॅक घ्यायचो आणि रोज 300 मेसेज सोडायचो. माझ्याकडच्या 3,500 नंबरमधलं डॉक्टर असेल तर डॉक्टरांना, आर्किटेक्ट असेल तर आर्किटेक्टला ते कळण्यासाठी ग्रुप करून ठेवले होते. म्हणजे माझे नाती ग्रुप, बायकोकडनं गोत्यात आणणारे गोती ग्रुप, केटरिंगवाले वाढपी ग्रुप, नंतर चमको ग्रुप म्हणजे जे कलावंत आहेत कायम वर्तमानपत्रात दिसतात, एक भुरटे ग्रुप म्हणजे राजकारणातले. असं त्या ग्रुपला मी तो मेसेज पाठवायचो आणि त्याच्यामधनं लोकांना आनंद मिळायचा. आणि तो आनंद मला वाढदिवस लक्षात राहिल्याचा होता. त्या दिवशी मोरेचा वाढदिवस होता, त्याला सांगितलं. मग त्याच्यानंतर कोणाकडनं तरी कॉम्प्युटर घे, कोणाकडनं तरी खुर्च्या घे, कोणाकडनं तरी डोअरमॅटपासून मी घेतलं आहे, घड्याळं घे. कारण मेनू कार्ड तयार होतं माझ्याकडे. तुला आनंदाने. दुसरं एक मी नेहमी बघितलं की आपण गोष्टी ऐकतो आणि त्यातनं बोध काही घेत नाही. म्हणजे माहीत नाही, पण कीर्तन ऐकून आलेल्या बायकासुद्धा घरी आल्यानंतर ज्या पद्धतीने बोलतात, मग तितका वेळ काय केलं हेच कळत नाही आपल्याला. तर त्या आजीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. त्या राजानी गाभारा भरावा म्हणून गावातनं कोणी न पिता दूध मागितलं होतं आणि ती आजी घरच्या सगळ्यांना तृप्त करून एक थेंबर दूध घेऊन जाते आणि गाभारा भरतो. ह्याच्यामधनं बोध काय घ्यायचा, जे चांगल्या मनाने, चांगल्या अंतःकरणाने दिलं आहे ना, ते वृद्धिंगत होतं. त्यामुळे मी प्रत्येकाकडनं आजपर्यंत जेव्हा मदत मागितली, ज्या झाडाला 10 फळं आहेत ना, तर 1 फळ हक्काने मागावं. 10 फळं ओरबाडून आणली ना तर निसर्ग टिकत नाही, तसं संस्था टिकत नाही. आणि ते करत गेलो. आणि मग एक दिवस डोक्यात आलं की ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो, मला काय करायचं आहे ते सापडलं. की ज्या काळामध्ये स्वतःकडे लक्ष देण्यासाठी जॉगिंग ट्रॅक फुलायला लागलेत, लोक आहार विहाराकडे लक्ष द्यायला लागले, शिक्षण किंवा व्यवसाय पैशाकरता अडत नाही आहे, वित्तसंस्था आहेत, सगळं आहे, आणि तरी एक गोष्ट काहीतरी कमी आहे. आणि ती एक गोष्ट म्हणजे सामाजिक स्वास्थ्य. म्हणजे माझा मुलगा रस्त्यावर पडला तर रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या थांबल्या पाहिजेत आणि त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. पण मी जाताना कोणी पडला तर मी थोडीशी लांबून घेऊन मी माझ्या कामाला गेलो पाहिजे. कारण मी लहानपणी जे वाचलं होतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते मी इतकंच धरलं की मला अडचण आली तर सारे भारतीय माझे बांधव आहेत, अदरवाईज माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. मग मी म्हटलं की आपण ह्या सगळ्यांच्याकडनं वाढदिवसानिमित्त काहीतरी घेतोय, तर आपण ह्याच्यामधनं वाचनालय उभं करू शकतो. आणि मला पहिली देणगी 15 लाख रुपये मिळाली अमेरिकेहून. 15 लाखामध्ये पुस्तकं आणि कॉम्प्युटर, स्टेशनरी, टेबल, खुर्ची सगळं झालं. आता प्रश्न पडला की पुढची त्याच्यात भर पडली पाहिजे, कारण वाचनालयाची समृद्धी ही ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांवर असते. चुकीच्या गोष्टींच्या, संख्येवर असं म्हणायचं. हां, म्हणजे संख्येवर. ग्रंथसंख्या किती आहे त्याच्यावर असते. की बाबा ते आता मला त्याच्याबद्दल थोडंसं दुमत व्हायला लागलेलं आहे. आणि ते पण मी सांगतो, तेव्हा ऐकलेल्या गोष्टी असतात ना वाचनालय चालवणाऱ्यांच्याकडनं, मग ते सगळं वाढलं पाहिजे. आणि ती सुबत्ता आणायची तर 2 मार्ग होते. कोणाच्या तरी घरनं गोळा करून आणायची पुस्तकं, आणि नाहीतर मग विकत आणायची. विकत आणायला पैसे पाहिजे. कोणाच्याकडनं घरनं विकत आणायची हे मान्य नव्हतं, कारण माझ्या घरात सुद्धा अन्न शिळं झाल्याशिवाय कामवालीला दिलं जात नव्हतं. असं कधी व्हायचं नाही की उद्या पोळी उरणार आहे तर रात्रीच्या भांडीवालीला गरम गरम खाऊन घेते का, असं कधी कोणी म्हटलेलं मला ऐकत नाही. बटाट्याच्या भाजीला अगदी शेवटचा वास यायला लागला की मग धावपळ, आता कोण बाई येईल तिला हे देऊन टाकायचं. मग असं जर घरात होत असेल तर समाजही तेच करेल. मग वाढदिवसाला एका पुस्तकाचे पैसे देणगी मागायचे अशी सुरुवात केली. सुरुवातीला बरेच जण हसले. पहिल्यांदा 1 लाख रुपये झाले तेव्हा मलाच बरं वाटलं. हे सगळं करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. अमेरिकेच्या ज्या मित्रांनी 15 लाख दिले ना, त्यांनी कसं केलं, तो अमेरिकेला गेल्यावर ट्रान्सफर केले. आणि तिथे मला एक गोष्ट लक्षात आली की जर का त्याने नाशकात असताना दिले असते तर त्याचा सत्कार केला असता, त्याला एक मोमेंटो दिला असता, शाल दिली असती, जमलेल्या लोकांना समोसे, वडे, भजी दिले असतं. रात्री त्याच्या कुटुंबाला जेवायला न्यायचं म्हणून ट्रस्टींचे कुटुंब जेवायला गेले असते आणि 50,000चा चुरडा केला असता. मग त्यांनी जर तुम्हाला पुस्तकांसाठी पैसे दिलेत तर तुम्ही हा 50,000चा चुरडा का करता? त्यांनी कुठे सांगितलं होतं माझा सत्कार कर? मला जितेंद्रनी पहिले सांगितलं की तुला मानधन नाही मिळणार,
अरे म्हटलं मान नाही मिळालं तरी मी येईल, कारण पुस्तक हे धन आहे आणि ते पोचलं पाहिजे. त्याच्यासाठी मी घराबाहेर 16 वर्ष पडतोय ना. ठाण्यात काहीच नाही, जगभर गेलो. आज गेल्या 16 वर्षात 7.5 लाख किलोमीटर बाय रोड प्रवास केलेला आहे. एकही रुपया कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्याकडनं जाणं येणं जेवण खाण राहण्याचा न घेता 16 वर्ष मी काम करतोय. नुसता टोल म्हटला तरी 7.5 लाख रुपये टोल होईल. पण ज्या गावात रूम घेऊन राहिलो त्या गावात 5-5 बेडरूमचे बंगले आता माझे आहेत. इतकी घरातली माणसं जोडली गेलेत. माझ्याबरोबर आत्ताच बायको दुबईला आली होती. पूर्ण साथी एमिरेट्समध्ये आम्ही फिरलो. 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या आम्हाला घ्यायला आल्या होत्या. तिला म्हटलं हे जर मी व्यवसाय केला असता ना तर विकत नसतो घेऊ शकलो, एवढा मान सन्मान तुला मिळाला. आणि तिथून ही योजनेला सुरुवात झाली. आणि माझ्या डोक्यात पक्क बसलं की देणगी ज्याच्याकरता घेतली त्याच्याच करता खर्च झाली पाहिजे. मग वाढदिवसाला त्या काळी फोनपे नव्हतं, जीपे नव्हतं, चेकसुद्धा घ्यायला जायला लागायचं. तर मी कुठे कुठे जाऊन पैसे आणायचो. पण त्याच्यासाठी पेट्रोल माझं, वेळ माझा. मग कोणी 50 रुपये द्यायचं, कोणी 100 रुपये द्यायचं. असं करता करता गेल्या 16 वर्षात काम सुरू झालं. 5 वर्षानंतर असं लक्षात आलं की माझ्याकडे नाही, 3 वर्षामध्ये 5-1 लाख रुपये गोळा झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं हे फंडिंग खूप होतं आहे. आता वाचनालयाची उभी उंची वाढेल. आणि लेखक लिहितो, प्रकाशक प्रसिद्ध करतो, वाचनालय उपलब्ध करतं. त्याला जर वाचकाने हातच लावला नाही तर ते अर्धसत्य होईल. मग त्या देणगीला न्याय दिला असं होईल का? नाही होणार. मग ते वाचकाच्या हातात जायला पाहिजे. आणि मग लक्षात आलं की मग याचं का बरं असं होतं? तर वय, वेळ आणि अंतर. म्हणजे मला जायची इच्छा आहे पण लांब आहे. म्हणजे आता घोडबंदर रोडच्या टोकाला कोणीतरी राहतं आहे आणि त्याला ठाणे ग्रंथालय द्यायचं आहे. किंवा नोकरी करणाऱ्या महिला आल्या, त्या कामावरनं घरी जातात, तिथून पुढे कधी जाणार? मग ह्याच्यावर काय पर्याय आहे? तर ह्याच्यावर जे जे वाचनालय चालवणार आहेत ते ज्याला बोलता येईल तो वाचक किती नालायक आहे, माझ्याकडे किती सुविधा आहेत, तो कसा येत नाही, ज्याला लिहिता येतं तो त्याच्यावर लेख लिहित होता. पण कामावर जाणाऱ्या मुलाला आईली डबा का बरं देते? ती असं का नाही सांगत की एवढं छान डायनिंग टेबल आहे, 12 प्रकारची लोणची आहेत, 18 प्रकारचे गोळंबे आहेत, तू घरी आला तरच जेवायला देईल. तर त्याची शुद्धा शांती झाली पाहिजे ही आई काळजी घेते. मग वाचनालयापर्यंत तुम्ही येत नाही तर त्यांची काहीतरी काळजी घ्या ना. आणि मग डोक्यात आली कल्पना, ग्रंथ तुमच्या दारी. कारण लहानपणी सुट्टीमध्ये एकत्र भावंड जेव्हा जमायचो तेव्हा एकमेकांच्या वस्तू एकमेकांना दिल्यामुळे वस्तूचा पुरेपूर वापर व्हायचा आणि विविधता वापरायला मिळायची. तशी ही पुस्तकं फिरती ठेवली. 100 पुस्तकांची एक पेटी 35 वाचकांच्या समूहाला द्यायची. अशी नाशकामध्ये 2009ला 11 ठिकाणी आपण पेट्या दिल्या. वाचायला फुकट मिळतं आहे. प्रत्येकाला सांगितलं की तुम्हाला वाचायला फ्री आहे, तुम्ही वाचणार का? तर हो म्हणायचे. म्हटलं अर्ज करा. कारण माझ्या आजोबाच्या नावाने पाणपोई करायची आणि तिथे पाणी कावळे पिणार. तर तुम्हाला हवं असेल तर देण्यात मजा आहे, त्यामुळे तुम्ही देणार का? सुरुवातीला लोकांना वाटलं ग्रंथ तुमच्या दारी म्हणजे पोथ्या, पुराणं, जुनं पानं किंवा एखादा विचार आपल्यावर लादतील. पण जेव्हा नवी कोरी पुस्तकं वाचकांच्याकडे यायला लागली तसं त्याला लोक आनंदाने स्वीकारायला लागले. आणि ती ग्रंथ तुमच्या दारी चळवळ तिथून नाशिकपासून सुरू झाली. ग्रंथ तुमच्या दारी पोचायला 2009मध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे खरी. 2 गोष्टी याच्यातनं लक्षात येत आहेत या सगळ्या कथनातून. एक म्हणजे बाबासाहेब पुरंदरांचं एक वाक्य मला आठवलं की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. आणि चांगल्या अर्थानं वेडी माणसं इतिहास घडवतात. त्यातला चांगल्या अर्थानं हा शब्द जास्ती महत्त्वाचा आहे. पण फार पूर्वीचा एक किस्सा मला आठवला की ज्या वेळेला SNDT विद्यापीठाच्या स्थापनेला अण्णासाहेब कर्व्यांनी सुरुवात केली तेव्हा त्या विद्यापीठाच्या उभारणीसाठी 1 रुपया जर कुठे मिळत असेल तर स्वतः तिथे चालत अण्णासाहेब जात असत आणि परत येत असत, कोणत्याही प्रकारे संस्थेची देणगी किंवा त्यातला पैसा खर्च न करता. विश्वस्त या शब्दाचा अर्थ ज्या पद्धतीनं विनायकरावांनी आता आपल्याला नुसता समजावून सांगितला नाही, तो कसा जगता येतो हे सांगितलं. ही गोष्ट मला वाटतं गप्पांच्या माध्यमातून फार महत्त्वाची आज इथे झालेली आहे. 2009 पासून ग्रंथ तुमच्या दारी जायला खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून सुरुवात झाली, हे सगळं खरं आहे. पण मध्ये बोलताना एक वाक्य तुम्ही आता म्हणालात ते मला फार महत्त्वाचं वाटलं. लोकांकडनं जेव्हा आपण मागतो कधी की अशा प्रकारे ग्रंथ आमच्याकडे आणून द्या आणि आम्ही ते हे करू, तेव्हा सर्वसाधारणपणे त्या क्षेत्रामध्ये मीही कार्यरत असल्यामुळे लोकांची येणारी प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जे काही रद्दी म्हणून झालेलं असेल ते
त्याच्यानंतर जे वाचून झालेलं असेल, मी म्हणतो एक वेळ ते पण ठीक आहे. पण नुसतं वाचून झालेलं असं नाही. ते वाचून झाल्यानंतर दुसऱ्याला वाचण्याच्या लायकीचं राहिलेलं नसेल ते. असं देण्याकडे असणारा कल संपूर्णपणे बाजूला ठेवून जे जे काही उत्तम आहे, उदात्त आहे, नवीन आहे, हा नाविन्यपूर्ण संकल्प विनायकरावांनी सोडला, तो अधिक महत्त्वाचा वाटतो. जे जे म्हणून दुसऱ्याला आपण देतोय, ते योग्यच असायला हवं, योग्य त्या पद्धतीनं त्याच्यापर्यंत जायला हवं आणि ते हातात मिळाल्यानंतर त्यांच्या मनातला होणारा भाव जो आहे, आनंद जो आहे, तो फार वेगळा आहे. सिलेक्शन त्या पेटीचं तुम्ही जे म्हणाला त्या पुस्तकांचा फार महत्त्वाचा भाग आहे. पण एक त्याच्यामध्ये गोष्ट म्हणजे ती 35 हा काय म्हणजे गणिताचा आकडा 35 काय? ही काही भीती होती आयुष्यात लहानपणापासून. वडील एअरफोर्समध्ये होते. प्रचंड मार खाल्लाय मी म्हणजे. आणि ते चांगलं आहे म्हणजे ते असं म्हणतात ना की मडकं घडायचं असेल तर त्याला आतून हात आणि बाहेरनं फटके द्यायला लागतात. तर ते फटके बाबांनी बरोबर दिलेत. आणि परीक्षा झाली की 35 मार्क नाही मिळाले की लाल रेष येणार, आणि लाल रेष हा एक डोक्याला व्यापच होता म्हणजे. तर 100 म्हटलं की 35, तर त्याच्या मागे मग 100 पुस्तकं तुम्हाला द्यायची, तर मग 35 जणांचा गट पाहिजे म्हणजे पप्पू पास हो गया. 35 लोकांनी ती वाचली. तर पण त्याच्या मागे धारणा अशी होती की आज वाचनालयामध्ये मी मगाचा एक विषय आता परत घेतो, जो मगाशी मी म्हटला होता की वाचनालयाची समृद्धी ग्रंथसंपदा नसेल तर वाचनालयाची समृद्धी त्या ग्रंथांचे वाचक किती हे असली पाहिजे. कारण आज 100 पुस्तकांना 35 वाचक म्हटले तर 35% पुस्तकं वापरली जातात. आपण गेला बाजार खोटं धरूया, 10% तर होतील. आज वाचनालयाची अवस्था अशी आहे की ज्या वाचनालयात 1,00,000 पुस्तकं आहेत त्यात कागदोपत्री 6,000 ते 7,000 वाचक आहेत आणि प्रत्यक्षात 2,000च वाचक पुस्तकं बदलतात. ह्याचा अर्थ 98,000 पुस्तकं वाचकांच्या प्रतीक्षेत आजही आहेत आणि वाचनालय ते देत नाही कारण त्यांच्या बापाचं येतं. ते असं म्हणत नाहीत की माझ्याकडे पडले तर तू 5 पुस्तकं घेऊन जा. नाशिकला आमची एक योजना आहे बुक बास्केट म्हणून. तुम्ही मॉलमध्ये जसं जाल तसं या, 10 पुस्तकं न्या, एक मुलासाठी, बायकोसाठी, सुनेसाठी, आजोबासाठी. त्यांनी नाही वाचली तरी तुम्ही घेऊन तर जा. मी ह्या वाचनालयाचा अध्यक्ष आहे म्हणून मी माझ्या नातवाला जर तिथे घेऊन गेलो तर तो म्हणेल आजोबा याचं काय करतात, हे संग्रहालय आहे का? कारण आता कोणीच त्याला हात लावत नाही. मग तुम्ही ग्रंथालय सांभाळताय का संग्रहालय? मग का नाही देत लोकांना? वाचकांसाठी जे तुम्ही केलंय त्याची तेव्हाची अडचण वेगळी होती. तेव्हा त्याला वेळ होता, त्याला तो घेऊन जाऊ शकत होता रोज पुस्तक. आज तो नाही येऊ शकत वाघबिळेवरनं इथे. मग घेऊन जाऊ दे ना 10 पुस्तकं. तू काय करणार आहेस त्याच्यावर थांबून? आणि कारण पुढे टेक्नॉलॉजी बदलली, नवीन विज्ञानाने प्रगती केली आणि वाचनाचे नवीन तंत्र आले, तर या पुस्तकांचं तुम्ही काय करणार आहे? तुमच्याकडे असलेली एखादी कॅसेट काढून बघा तर. ती इतकी दुर्मिळ होती की आपण कोणालाच दिली नाही. पण आता त्याचं काय करणार? ती कोणाला देणार आणि तो वाजवणार कुठे? तसं तेव्हा होईल. त्यामुळे मला असं वाटतं की वाचकाला पुस्तक मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी जे जे करता येईल ते करायचं. म्हणून सुरू केलेला ग्रंथ तुमच्या दारी जो उपक्रम आहे तो नाशिकनंतर महाराष्ट्र, दिल्ली, सिल्वास, कर्नाटक, तामिळनाडू, 11 वर्षापूर्वी दुबईत पहिलं पाऊल टाकलं आणि दुबईनंतर तो प्रवास सुरू झाला. दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन DC, बे एरिया, मॉरिशस, सिंगापूर, ह्युस्टन, डॅलस, नॉर्वे, असा तो फिनलँड, असा प्रवास चालूच आहे. गेल्या 16 वर्षात 16 देशात 4.25 कोटी रुपयाची फिरती पुस्तकं आहेत. एकच ध्यास, वाचकाला पुस्तक मिळालं पाहिजे आणि पुस्तकाला वाचक मिळालं पाहिजे. ग्रंथालय सप्ताह करतात. एक दिग्गजाचा फोटो असतो, त्यांनी सांगितलेले 5 सूत्र असतात, त्याच्या फोटोला वंदन करतात, पण ती पाळत नाहीत ना. ती पाळली गेली तरच वाचनालय सुदृढ होईल. मी आज पण येताना इथे एक पुस्तकांची पेटी आणली, 25 पुस्तकांची पेटी. भाऊंना म्हटलं आपण जातोच आहे, तर एखाद्याच्या घरात ही पुस्तकं वाचायला गेली तर खूप आवडेल. कारण हे आज तुम्ही जर लोकांपर्यंत दिलं नाही, ज्यांना गरज आहे, ज्यांना इच्छा आहे, तर नंतर ह्याचं काहीच होणार नाही. मग लहान मुलांच्या पेट्या आहेत, अंध मुलांसाठी बोलक्या पुस्तकांच्या पूर्ण महाराष्ट्रभर पेट्या आहेत. जे जे शक्य आहे. करोनाच्या आधी पुस्तक द्या, पुस्तक घ्या, इथे 10 रुपये देऊन जो उपक्रम चालू झाला त्याची सुरुवात मी केली. पण मी माझ्या खर्चाने माझ्या गाडीतनं 1000 पुस्तकं घेऊन जायचो त्या गावामध्ये आणि त्यांची पुस्तकं एकमेकांना मिळायची. मी माध्यम होतो फक्त. आणि प्रत्येक गोष्टीत एक लक्षात घ्यायचं की आपण काहीच करत नसतं, करून घेणारा कोणतरी असतो, आपण माध्यम असतो ते पोहोचवण्याचं.
ज्या सूत्राचा उल्लेख तुम्ही केलात ती पंचसूत्री आहे. ती पंचसूत्री ग्रंथालय शास्त्राची पंचश्रुती आहे. भारतामध्ये एस आर रंगनाथन नावाचे एक गृहस्थ होऊन गेले, ज्यांनी ही सगळी ग्रंथालय शास्त्राची शास्त्र म्हणून संकल्पना मांडली. त्या पंचसूत्रीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र त्यांनी सांगितलं की प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक वाचकालाही त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. मग प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ जर मिळवायचा असेल तर अनेक माध्यम आहेत, पण प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक जर मिळवायचा असेल तर त्याचं सगळ्यात मोठं माध्यम निर्माण झालं ते म्हणजे ग्रंथ तुमच्या दारी हा सगळ्यात मोठा उपक्रम. हे सगळं राबवत असताना आपल्याला युद्धाच्या कथा या सुरम्य असतात या उक्तीनं ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष ही योजना राबवताना अनेक अडचणी, अनेक त्याच्यामध्ये आव्हानं आली असतील, ती काय होती? अनेक आव्हानापैकी एक आव्हान 8 वाजलेत. कारण मला माझी रेडिओवरची पहिली मुलाखत आठवते, उमा दीक्षितनीच घेतली होती. या 16 वर्षाच्या प्रवासात असं खूप काय काय घडलं. आणि मुलाखत झाली आकाशवाणीवरती आणि मी उमाला म्हटलं कशी झाली, तर ती मला म्हणे ह्याला मुलाखत नाही म्हणत म्हणे, मी तुला फक्त एक प्रश्न विचारला आणि तू डायरेक्ट थांबवलंच म्हणे. कारण तेव्हा काय काय बोलू असं झालं होतं. आता मला कळलं की इथे माझी मुलाखत घ्यायला कोणतरी येतं, मध्ये मध्ये मला त्याला प्रश्न तर विचारायला त्याला जागा द्यायला पाहिजे. 8 वाजलेत, पण एवढंच सांगतो खूप अनुभव चांगले आले. मी म्हटलं तसं की समृद्ध तुमच्या मनामध्ये हेतू शुद्ध असला ना तर तुम्हाला माणसं चांगलीच मिळत जातात, असं कधीच होत नाही. कारण एवढ्या देशांमध्ये गेलो, एवढ्या राज्यांमध्ये गेलो, एवढा प्रवास केला. तुमचा हेतू स्वच्छ असेल तर तुम्हाला माणसं तशीच भेटत असतात. माझ्यामध्ये माझा हेतू स्वच्छ होता म्हणून जितेंद्रला मला गप्पांच्यामध्ये बोलवावं असं वाटलं. कारण कोणाला बोलवायचं तर दिग्गज खूप असतील, पण याचं काम म्हणजे रोटरीचं पण नाही ना, त्यांना 52 आठवड्यात 52 वेडे लागतात आणि ते नाही मिळालं की मग माझ्यासारख्याला बोलवतात. त्यांना दर गुरुवारी किंवा दर मंगळवारी असं लागतो कोणतरी पाहुणा, आणि मग आपण बसायचं आणि ते खात असतात. तर तसं काही जितेंद्रचं नव्हतं. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की आपल्याला चांगल्या ठिकाणी जायला मिळतं. मी आलो. खूप बोलायला आहे. 8 वाजलेत. त्यांनी मला सांगितलं होतं की 8पर्यंतचा वेळ आहे. अजून तर अनेक उपक्रम आहेत. माझ्या घरामध्ये जर मी सांगितलं जर बायकोला की मला एक नवीन संकल्पना सुचली की तिचा संताप होतो. ती म्हणे आपल्याला मुलगी झाली असते तर तिचं नाव संकल्पना विनायक रानडे असंच ठेवलं. वा. पण एक सांगतो, तिच्यामुळे मी आज हे करू शकलो. कारण करोना काळात जे तुम्हाला जाणवलं की जगायला काहीच लागत नाही, ते माझं अख्खं घर तसंच अजूनही जगतं आहे. त्यामुळे आमच्या अपेक्षांची उंची खूप कमी आहे. त्यामुळे अपेक्षाभंग आमचा होत नाही. आम्हाला जे जे मिळतं ते समाधानी आहे. पूर्वी एकदा केलेलं श्रीखंड गोड लागायचं, तसंच आमचं घर आहे, गोड आहे एकदम. आणि अपेक्षा खूप कमी आहेत. तिने कधीही काही मागितलं नाही. एकच इच्छा आहे, मी घरी राहावं, पण ते कधी पूर्ण होईल ते माहीत नाही. नाही, मी अनुभव तुम्हाला काय विचारलं याचं कारण तुम्हाला सांगतो की ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम वेगळ्या स्वरूपाचा आहे. वाचनालयामध्ये जाऊन वाचणं, वाचन संस्कृती वाढवणं हा सगळा एक भाग वर्षानुवर्ष ते चालू आहे. अनेक 150-150 वर्षांची वाचनालय आपल्याकडे आजही आहेत. पण प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन ती पुस्तकं पोचणं, मुळात ती लोकांनी वाचणं, त्याच्यावर विचार करणं, हे सगळं होत असताना ज्यांची पुस्तकं तुम्ही पोचवता लोकांपर्यंत, ते साहित्यिक मंडळी, लेखक मंडळी यांच्या या वर्तुळातनं काय प्रतिक्रिया होत्या? कारण ते मी जास्ती ह्याच्यामधले 2 प्रतिक्रिया ऐकावं. आहेत. एक प्रतिक्रिया मी अभिमानाने अशी सांगतो की मी पुस्तकं घेत नाही, हे पहिल्या दिवसापासून पक्कं मत होतं माझं. आणि एकदा नाशिकला अच्युत गोडबोले आले होते आणि माझी आणि त्यांचं काही ओळख बिळख नव्हती. ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमाला आले होते. तर त्यांना मी विचारलं की उद्या तुम्ही कुठे जाणार आहे? तर म्हणे मी चाललो परत मुंबईला. तर म्हटलं मग माझ्याबरोबर याल का गाडीत? तर म्हणे गाडीत कोण असेल? म्हटलं मी आणि पेट्या. तर म्हणे कसल्या पेट्या? म्हटलं पुस्तकांच्या पेट्या. तर म्हटलं तुम्हाला घेऊन जातो. नाशिकहून एक अशा अंतरावर मी आलो की आता हा बाबा ठरवलं तरी उतरू शकत नाही. आणि तिथून मी माझी बडबड सुरू केली. आणि मी पुस्तकं घेत नाही, मी काय करतो आणि ते पेट्या दाखवल्या. आम्ही शहापूरला जेव्हा थांबलो चहा प्यायला, तेव्हा त्या माणसाने आदल्या दिवशी मिळालेले 10,000 रुपये तसे तसे मला दिले आणि बरोबर महिना 1.5 महिन्याच्या कालावधीत 1,00,000 रुपये दिले. पण विचारलं नाही माझी पुस्तकं घेतली का. आणि एक अनुभव असा येतो की कोणीतरी येतो आणि म्हणतो माझ्या बायकोचा कविता संग्रह आहे, तुझ्या पेट्या किती आहेत? 2,000 पाठवू का? मी म्हणतो तू वाचला का? नाही म्हणतो. म्हटलं मला कशाला पाठवतो.
म्हणून विचारलं त्यांनी, म्हणून तर विचारलं त्यांनी. नाही, आता एक थोडासा हे घेतो मला. तुम्ही जर परवानगी देत असाल तर 2-3 शब्द बोलू चालेल ना? कारण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही कुठे गेलात ना की तुमच्या पुढे कार्यक्रम पत्रिका असते आणि ती कार्यक्रम पत्रिका कशी कशी पाहिजे खरं तर प्रेक्षकांच्या डोळ्यात तुम्ही कधी थांबायचं हे ज्याला वाचता येतं ना त्याला कार्यक्रम पत्रिका द्यायची गरज नसते. त्याला 20 मिनटं दिलेली असतात किंवा 1 तास दिलेला असतो आणि 15 मिनिटांनी सगळ्यांचे चेहरे सांगतात की बाबा थांब, पण तो म्हणतो नाही मला 1 तास दिलेला आहे, तुम्ही माईक तर काही सोडत नाही. तसं करू नये. माझ्या आयुष्यामध्ये मला एक नेहमी असं वाटतं की अतृप्ती तृप्ती असते. पूर्वीच्या काळी आनंद होता कारण अतृप्ती होती, त्यामुळे कधीतरी तृप्तता मिळाली की बरं वाटायचं. तसं प्रत्येक बोलण्याचं पण पाहिजे की अजून तो 5 मिनटं विनायक बोलला असतं तर बरं वाटलं असतं. अशा वेळेला जर थांबलं, सचिन तेंडुलकर बरोबर थांबला तर ते थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे. तर ते तुमच्या डोळ्यातनं अजून तरी मला वाटतं की थोडंसं संवाद साधायला हरकत नाही. मगाचा एका विषयावर येतो. एक फक्त मिनिट. प्रेक्षकांच्या डोळ्यातनं कळणारच नाही तुम्हाला काय ते. नाही नाही मी नक्की काय? अ, इतका छान अनुभव आहे कारण हां, असं अशा तर दृष्टीने ते म्हणतोय. आता 2 गोष्टींमध्ये भिन्नता आहे. पूर्वीच्या काळी प्रकाशन हा व्यवसाय होता, तो स्वतः पैसे गुंतवून करण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे तुमच्या लिखाणाला तेवढी योग्य जर उंची असेल तर त्याच्यावर संस्कार करून तो स्वतःच्या खर्चाने ती पुस्तकं करून वितरण करायचा आणि मग तुम्हाला ते मिळालं की तो तुमच्याकडे द्यायचा. आता गडबड काय झाली आहे, आता गडबड त्या काळामध्ये जेव्हा एक पुस्तक वाचनाला जायचं तेव्हा त्या पुस्तकामागे 200 वाचक असायचे. तुम्ही त्याच्यावर एक अशी कागदाची स्लिप असायची बघा, यांनी नेलं, यांनी आणलं, यांनी नेलं. त्यामुळे एक पुस्तकाची प्रत, त्या रंगनाथांचं यांनी नाव घेतलं ना, ते 5ही मुद्दे पूर्ण करणारी माझी योजना आहे. शेवटी त्याने असं म्हटलं की ते वृद्धिंगत होत राहिलं पाहिजे आणि ते वृद्धिंगत होतं. तर तेव्हा एक पुस्तक अनेक वाचकांकडे जायचं. आताचा ट्रेंड काय आहे, माझ्या 25,000 प्रती खपल्या आणि 9 people आर इंटरेस्टेड इन अ सेल. नॉट ओनली दॅट, पब्लिशर इज ऑल्सो इंटरेस्टेड इन अ सेल. विनायक तुझे 2,000 पेट आहेत तर माझ्या 2,000 प्रती पाठवू का? म्हटलं एकाच बायकोबरोबर 50 वेळा लग्न केलं, उपयोग काय? विविधता पाहिजे ना, ती लग्नात नाही करतात, पेटत तर पाहिजे. तर ते लोकांची अडचण आहे. माझं कसं होतं, एक पुस्तक अनेकांच्या हातात जात आहे. त्यांचं अपेक्षा अशी असते की माझं पुस्तक हे अनेक प्रती विकल्या गेल्या पाहिजेत. मग माझा प्रकाशनाला तुम्ही आलेले आहात, नाईलाजाने माझं सवलतीत पुस्तक घेतलं, सही घेतली वाईट वाटू नये म्हणून आणि घरी टिपॉयमध्ये ठेवलं. तर पुस्तक विक्री झाली, वाचलं गेलं का? मग 25,000 प्रती विकल्या जाणं आणि एक प्रत 25,000 लोकांनी वाचणं, ह्याच्यातला जो फरक आहे ना, तो पूर्वीच्या आणि आत्ताच्या लेखकांमध्ये आहे. आणि त्यामुळे त्या लेखकांना असं वाटतं की पेटीत, प्रत्येक पेटीत माझं पुस्तक. एक दिग्गज लेखक आमचे अध्यक्ष होऊन गेले. त्यांनी पहिल्या दिवशी नाशिकला आल्यानंतर मला विचारलं, विनायक माझी पुस्तकं असतात ना? म्हटलं अहो, तुमची पुस्तकं नसतील अशी पेटीच होऊ शकत नाही. पण ती मनात धास्ती असते, कारण जग बदलत चाललं आहे, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे आणि बऱ्याच वेळा ना व्यवहारी दृष्टिकोनातनं माणसं जगतात. व्यवहारी दृष्टिकोन म्हणजे काय, तर आपल्याला जग असं शिकवतं, सध्या शिकवण्याचं जग आहे. या कपाला उजव्या बाजूला का नाही असं मी म्हटलं तर समोरच्याला जर मार्क मिळवायचे असतील तर त्याला उजव्या बाजूलाच म्हणायला लागतं, त्याला डाव्या बाजूला नाही म्हणता येत त्या विद्यार्थ्याला. पण शिक्षकांनाही असं सांगता येत नाही की या कपाच्या बाहेरच्या बाजूला का नाही, जे उत्तर कोणीही दिलं तरी बरोबर येणार आहे. त्यामुळे अनुकरण कशाचं करायचं, तर मार्कांसाठी कशाचंही अनुकरण करायचं. मग खपलं जातं म्हणून काहीही काढायचं, मग खपलं जातं पण ते वाचलं जातं का, ही जी खरी गोम आहे. तर मला असं वाटतं की त्या लेखकांच्या उंचीची पुस्तकं आजकाल निघत नाहीत का? निघतात, पण मार्केटिंगमध्ये कमी पडल्यामुळे अनेक गोष्टी आहेत. पण आपण ही मराठी साहित्य जपलं पाहिजे, कारण इतकी सुंदर भाषा आहे. मराठी जगायची असेल ना, टिकवायची असेल तर ती जगण्यात यायला पाहिजे, ती वाचनात यायला पाहिजे, ती आचरणात यायला पाहिजे. दुसऱ्यांनी नाही, आपण पहिली सुरुवात आपणच करायला पाहिजे. आपण आजकाल फक्त आत्ताच माझ्याकडे नाशिकला एक मोठा इव्हेंट आहे, 3 आणि 4 जानेवारीला 24 तास शास्त्रीय संगीत, 24 तास गीता, 24 तास श्रीसूक्त, 24 तास सगळं. तर लिहिणारे काहीतरी लिहित असतात. तर मी लिहिलं होतं की कृष्णाची मोठी मूर्ती कोणाकडे असेल तर या गीतेच्या इथे मला ठेवायचे. एका बाईने एक गुगलवरचा फोटो पाठवला आणि
त्याच्यात लिहिलं की हा जर का तुम्ही मोठा करून घेतलात तर तुम्हाला तो दरवर्षी वापरता येईल. मग मी तिला खाली लिहिलं योगेश्वर म्हटलं होतं तिने, योगेश्वराचा फोटो. तर मी तिथे खाली लिहिलं की मदत मागितली होती, मार्गदर्शन करायला योगेश्वर समर्थ आहे. तो काळ कसा होता ना की तुमच्या गावामध्ये एक कीर्तनकार यायचा आणि तो तुम्हाला सांगायचा आणि तुम्ही त्याच्यातनं आचरणात आणायचे. आता सगळ्या माऊली कीर्तनकाराला जन्म घालतात. त्यामुळे आता काही करणं हे अवघड आहे, कारण प्रत्येकाला दुसऱ्यांनी काय करायचं हे सांगण्यात जो भरभरून रस आहे ना, की विनायक मला एकाने सांगितलं होतं पत्र्याची पेटी आहे ती प्लास्टिकची कर, त्याला ठाण्याचाच होता. तर त्याला म्हटलं मग तू 10 पेट्या प्लास्टिकचा करून दे, अजून आलेलं नाही होता, इतके वर्ष झाले. एकदा मी ते पुस्तक घ्या करत होतो. एक जण आला, मला म्हणे ही जी पुस्तकं येत आहेत ना ह्याचं वर्गीकरण लिहून काढा, म्हणजे समोरचं आलं की त्याला कथेतलं काय घ्यायचं कशातलं. म्हटलं काय उत्तम. 1-2 मिनटं त्याला चहा दिला, टेबल दिलं, कागद दिलं, पेन दिलं आणि म्हटलं सुरू कर. 5व्या मिनिटाला तो गेला. तो नंतर 2 दिवसात आलाच नाही तो, कारण त्यांनी काय करायचं हे सांगायला मला इतका, आणि त्यात रानडे असलं तर नक्कीच. ही योजना सुरूच त्याच्यामुळे झाली, कारण मी खड्ड्यात होतो ना, तर एखाद्या लेलेने येऊन मला सांगितलं ना की रानडे हात द्या, तर रानडे नाही देणार, त्या आईला आधीच खड्ड्यात आहे मी, तुला हात द्यायचा. पण लेले हुशार असेल तर तो काय म्हणेल रानडे हात घ्या. तशी योजना झाली. मीच म्हटलं तुम्हाला वाचायला फुकट देतो, मदतीचा ओघ अजूनपर्यंत संपलेला नाही. मागायला न जाता द्यायला गेलं तर मदत मिळते. खरंय. थोडासा पुढे काळ घेऊन जाणारा प्रश्न असा आहे की पेटीच्या माध्यमातून पुस्तकं घरोघर जातात, अनेक वाचक जगभर ते वाचतायत, खूप सकारात्मक वातावरण निर्माण झालं, हे सगळं खरं आहे. विशेष करून एक पुण्यामध्ये आता पुस्तक महोत्सव चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. मगाशी जो मुद्दा त्यांनी मांडला की पुस्तक त्या महोत्सवामध्ये हजारो लाखोंची विक्री होईल, पण ती विक्री होईल, वाचणार किती पुढे जाऊन, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा काळ बदलतोय, काळाबरोबर माध्यमं बदलत आहेत आणि आपल्या नकळत का होईना आपण आज कितीही म्हटलं तरी त्या छानपैकी नवीन पुस्तकाचा वास जो असतो तो सुवास घ्यायला ते भाग्य लागतं वाचताना. पण तरी माध्यमं बदलत आहेत, काळ बदलतोय आणि ई बुककडे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे जास्तीत जास्त प्रकाशन आणि एकूणच सगळ्या गोष्टी पुढची पिढी सरकताना आपल्याला दिसते. इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना, या सगळ्याचा अभ्यास करत असताना या माध्यमाचं भवितव्य तुम्हाला कसं वाटतं? या माध्यमाचं भवितव्य ते मराठी टिकेल का सारखं आहे. ते आपण म्हणत राहू की आमच्यासारखं नाही आहे, तरी पण ते चालूच राहणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक सांगतो, नव्या पिढीला अजून कळलेलं नाही. हे कोणीतरी जेव्हा शास्त्रोक्तदृष्ट्या सांगेल तेव्हा त्यांना कळेल. जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपली 5 ज्ञानेंद्रिय एकवटतात. एकाग्रता म्हणजे काय असते, कारण जेव्हा तुम्ही ऑडिओ बुक ऐकता किंवा टी व्ही बघत असता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी एका वेळे कानावर येत असतात, अनेक गोष्टी बघता येतात. म्हणजे ते बायका आरती करतात ना, तसं असतं ते. सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची नुरी पुरी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव. अरे तू आरती करतोय का पंखा बंद करायला सांगतोय का सोन्याला तिकडून तिकडे जायला सांगतोय? एक तर आरती कर, नाही तर ते कर. मग माझ्यासारखा माणूस चांगला, मी गणपतीला म्हणतो हाय गणपती कसा आहेस, मस्त ना, छान, मनापासून आहे ना. तर ते मला इथे कळलं पाहिजे ना. काय होतं, तुम्ही स्पंज आहे ना, तो 300 किलोमीटर लांब नेऊन समुद्रात बुडवतात, इतक्या ज्ञानात त्या मुलाला नेतात. तो पाणी किती आणणार आहे, त्याच्यात मावेल एवढंच आणणार आहे. मग हा अट्टहास का करतो आपण, की सगळं एकाच वेळे गेलं पाहिजे, सगळं एकाच वेळे समजलं पाहिजे, सगळं प्रश्नी पाडलं पाहिजे. मला असं वाटतं की मला अनेक लोकांनी अनेक गोष्टी करायला सांगितल्या, ह्या पुस्तकात हे कर, त्या पुस्तकात ते कर, ह्याची पेटी कर, त्याची पेटी कर. मी अजूनपर्यंत कुठलाही इतर गोष्टींना हात लावला नाही, कारण निसर्गामध्ये 5 फूट उंचीपर्यंत जर मी फांदी नाही फुटू दिली तर त्या झाडाला बुंधा मजबूत येतो आणि ते अनेक वर्ष टिकतं. जे वेलासारखं वाढतं त्याला फळं कलिंगडासारखी येतात, पण ते नंतर पायतळीत उडवलं जातं. त्यामुळे मी माझं जे व्रत घेतलंय ते त्याच पद्धतीने नेणार, कारण अजूनही वाचक आहेत. मला असं वाटतं ग्रंथ तुमच्या दारीचं यश हे परिवारात आहे, कारण ती पेटी नाही, ती संवादिनी आहे. कारण त्या निमित्ताने परदेशामध्ये अनेक कुटुंब 3 महिन्यांनी एकत्र येतात आणि एकमेकांशी संवाद होतो, जो आजकाल दुर्मिळ आहे. अत्यंत चांगली गोष्ट सांगतो, कॅनडामधली एक मुलगी काही वर्षापूर्वी नाशिकला मुंबईत आली आणि तिला माझा नंबर कोणीतरी दिला.
नवयौवना म्हणजे नुकतंच काहीतरी लग्न वगैरे झालेलं होतं. इतकी ती मुलगी जेव्हा कुसुमाग्रजला मी तिला भेटायला बोलवलं खास, ती आली पुस्तकांसाठी. मग मला खूप आनंद झाला आणि मला तिच्याकडे बघितल्यावर म्हटलं ही कशा करता टॅबलेटवर जाईल किंवा इंग्लिश पुस्तकांच्या करता जाईल. तिने आनंदाने ते सगळं समजून घेतलं. कॅनडात गेल्यानंतर तिने ती योजना सुरू केली. त्या पेट्या कॅनडात पोचताना अनेक अडचणी आल्या, कारण ज्या कुरिअरवाल्याकडे दिल्या होत्या त्या कुरिअरवाल्या एस्कॉन्टिंग झाला, त्याने ते पैसे कुठल्या तरी आईच्या आजारपणाला वापरले. या सगळ्याला तोंड देऊन तिने ते उभं केलं. आता दर 3 महिन्याने ते भेटतात. तिचं मागच्या गेट टुगेदरला तिथल्या मोठ्या बायकांनी डोहाळ जेवण केलं. तर ती मला म्हटली की विनायक, हे जर का माझं इथे डोहाळ जेवण कोण करणार होतं, नाही तर ह्या लोकांनी केलं म्हणजे ते कुटुंब झालं ना. म्हणजे ठाण्याला सुद्धा घोडबंदर रोडला, मी नाव नाही घेत, त्यांचे मिस्टर गेले, त्यांच्याकडे पेटी होती, तर त्या मला म्हणायच्या त्या निमित्ताने लोक घरी येतात त्यांच्याशी, त्यांच्याकडे सकाळी 7 पासून रात्रीपर्यंत जेवेस्तवर कधीही पुस्तक बदलून द्यायचे. पण त्या बाई त्या पण एकांतीच होत्या. तर ते घरी कोणी आलं की त्याला विचारायच्या आधी याच्यात तू काय वाचलं. मग भले ते चहाच्या वेळेस चहा द्यायच्या, जेवायच्या वेळेस जेवण द्यायचं. तू हे का बदलतो असं करणं, असे अनेक घटना घडल्यात नाही. एक जण नेहमी लायब्ररीत द्यायचा आणि सांगायचं की बापू काळींची पुस्तकं द्या, तर ते रोज बदलून न्यायचं. तर त्याला विचारलं लायब्ररीनी काच नेतो, तर म्हणे मागच्या वेळेस 10 रुपये सापडले होते त्याच्यात. तर ती जी मजा आहे ना की पेटी संवादिनी झाली. मग याचं एक उत्तम उदाहरण सांगतो की माझ्या एका मित्राची मुलगी परदेशात गेली, ती एकटीच होती, तिचं एक फ्लाईट मिस झाली आणि तिला एअरपोर्टवर सुचेना काय करायचं. मी त्या देशातल्या कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट केला. तिने तिच्या नवऱ्याला पाठवलं, ते आतमध्ये एअरपोर्टमध्ये गेले, तिला दुसऱ्याला फ्लाईट करून दिलं. हे कोणीही करणार नाही, परदेशातले तर नाहीच नाही. पण मला असं वाटतं की तो माझा परिवार झाला आहे आणि तो परिवार हा बांधलेल्या नात्यांपेक्षा, बळजबरीच्या नात्यांपेक्षा फार घट्ट आहे. कारण ते एका कोकणस्थाला विचारलं होतं की तुझ्या वडिलांचं आणि आडनाव त्याचं पण सेम आहे, तुझं पण सेम आहे, तुम्ही जवळचे भाऊ आहेत का. तर तो म्हटला नाही, आमच्यामध्ये एक बहीण आहे. तर ही जी नाती आहेत ना, ही निखळ नाती आहेत. आज केळकर इथे बसले आहेत, मिलिंदराव दर 3 महिन्यांनी प्रत्येक रोटेशन स्वतः त्यांचे उभे राहतात, त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. काय होतं ना, आपल्यामधल्या खऱ्या जो समाजासाठी झटतो ना, त्याचा नामोल्लेख आपण करतच नाही आणि तो करायला पाहिजे. नवरात्रामध्ये देवीच्या मंदिराकडे जात असताना, मी जात नाही कधी असं, तर एका ठिकाणी एक बाई थोडी वयस्कर पेरूची पाटी घेऊन, पाऊस होता म्हणून अशी खाली घेतली. तर मी तिथे बाजूला एक गाडी होती, त्याच्यावरची इडली आणि काहीतरी होतं. तर तिला म्हटलं मिसळ खाणार का, इडली खाणार का. नाही म्हणे चहा पिणार. ते सगळं दिलं. काय 50-100 रुपये खर्च झाले. तर म्हटलं ह्या दुर्गेचा सन्मान करायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याकडच्या अंधश्रद्धा इतक्या विचित्र आहेत की समोरच्याकरता टाळ्या वाजवल्या की आपले हात झडतील, आपल्याला जुलाब होतील, समोरच्याचं कौतुक केलं की आपल्याला वाळीत टाकतील. ही तर प्रचंड आहे. म्हणजे आपल्या मुलाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत बक्षीस घेताना, पण त्याच्या मुलाच्या वेळेस मग आपण इकडे इकडे बघणार, मोबाईलमध्ये बघणार. हे का बरं करता तुम्ही. त्याच्या आनंदात आपला आनंद का नाही मानत. अरे तुम्ही आनंद मानून बघा, तुम्हाला असं वाटेल की जगामध्ये तुमच्या इतका आनंदी कोणी नाही. रॉंग नंबर ही कल्पना तर मला मान्यच नाही. इट इज नॉट रॉंग नंबर, इट इज अननोन नंबर. माणूस रॉंग नाही आहे, तो तुझ्या परिचित नाही आहे. माझी बायकोचं माझ्या त्याच्यावर भांडण होतं, मी अशा लोकांची अर्धा तास गप्पा मारतो. मग तो माझा मित्र होतो, मग मी त्याच्याकडनं देणगी आणतो, मग मी त्याच्या घरी जाऊन राहतो. नो वन इज रॉंग. सगळ्यात मोठी चूक काय होते माहिती आहे का, प्रत्येक जण मला कधी असं विचारतो की अरे तू ह्याला कसं काय घेतलं समितीत. म्हटलं का, तुला त्याला समितीत घ्यायचं नाही कारण तुला त्याची वाईट बाजू दिसते, पण मला जर तो निवडून हे माहिती असेल आणि मी त्याला जर कुंपणाला वापरलं तर माझं काम होणार आहे ना. म्हणजे त्याची काय उपयुक्तता हे तुला कळत नाही, म्हणजे तू गाढव आहे, तो मूर्ख आहे. नाही, तो मूर्ख नाहीच आहे. त्याचा गुणधर्म तोच राहणार आहे, तो बदलणार नाही. नो युअर मेटल फर्स्ट. तुम्ही जर का सोनं असेल तर सोन्यासारखं राहा, आणि जर पितळ असाल तर सोनं व्हायला जाऊ नका, पितळासारखंच राहा. आयर्न असाल तर आयर्न लोखंडच राहा, पण तुमच्याशिवाय पूल नाही होणार, सोन्याचे पूल नाही होत.
प्रगती करायला सगळ्यांची गरज आहे. निसर्गाने आपण टिकलो का माहिती आहे का? विविधता आहे म्हणून. आपले जर सगळे चायनीज सारखे एकसारखे दिसले असते तर इतकं आम्ही बोलू पण नसतो शकलो. आपल्यामध्ये विविधता आहे आणि ती विविधता आपण मान्य नाही करत. आपण दरवेळेस समोरच्याशी विचार करतो की अरे ह्याच्यापेक्षा माझी उंची कमी आहे, ह्याच्यापेक्षा पगार कमी आहे, ह्याच्यापेक्षा हे कमी आहे, त्याच्यापेक्षा ते कमी आहे. अरे जे तुझं आहे तेवढंच बघ ना. मी नेहमी लोकांना सांगतो, विल करताना मग लक्ष देतं आपल्याला की आपल्याकडे काय काय आहे. आयुष्यभर माझ्याकडे काय नाही याची यादी काढत झुरत बसण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानत गेलं. आणि दुसऱ्याचं जे आहे ते माझंच आहे. मला एका मित्राने विचारलं होतं की विनायक तू व्यवसाय केला असता, त्याच्या फार्म हाऊसला होतो आम्ही. अच्छा, आम्ही खूप फार्म हाऊस आहेत नाशिकला आणि मी जातो असं फॅमिलीसहित. तर मला म्हणे तू जर व्यवसाय केला असता तर असं फार्म हाऊस घेतलं असतं. म्हटलं तू विचार कर, तू हा 3 कोटीचा फार्म हाऊस बांधला, त्या लॉनच्या पलीकडे एक झोपडी आहे, एक सर्वंट हाऊस आहे, तिथे एक जोडपं इमाने बरे तुझी सेवा करतं. देवाने त्याचा मेवा असा दिला की 360 दिवस हे वातावरण ते एन्जॉय करतात आणि तू 6 दिवस करतो. तुझ्यासारखे माझ्याकडे 50 मित्र आहेत. मला कालच मी एका मोठ्या डॉक्टरकडे गेलो होतो आणि त्यांनी मला विचारलं की तुझे कपडे लय झर्रफर असतात. म्हटलं देवा ठाण्याचं जे दुकान आहे तिथनं मी आणतो आणि त्याला सांगतो जे कोणी नाही घालणार ते मला दे. हां, तर म्हटलं येतो का? त्या माणसाचं वाक्य असं होतं, त्याचं 6.5 एकरामध्ये फक्त ENTचं हॉस्पिटल आहे. 6.5 एकरामध्ये. तो मला म्हणे तुझ्यासारखा विनायक स्वतःसाठी द्यायला माझ्याकडे वेळ नाही. काय करणार आहे आपण पुढे? कधी काढणार वेळ? म्हणजे एक वेळ अशी येते की तुमच्याकडे जग फिरायचे पैसे असतात, मग तुमचे गुडघे काम नाही करत. आणि जेव्हा फिरायचं असतं तेव्हा तुम्हाला त्या वेळेची बेगमी करायची असते. कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा. कधीतरी नॉमिनीच्या पलीकडे तुम्ही पण आहात हे बघा. आयुष्यभर तुम्ही 50-60 वर्ष खर्च करून जे कमवलं त्याचा लाभ तुम्ही कधी घेणार? आणि तुमची मुलं सक्षम नाही हे तुम्ही का ठरवता? एखाद्या वेळेस त्याला काही मिळालं नाही तर तो पुढे जायचा विचार करेल ना. माझ्या मुलाचंच बघा, एक दिवस त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही हे सगळं गावभर फिरता, याच्या जागी धंदा केला असता तर मला काय देणार? म्हटलं मोकळं आकाश. तू कुठेही उड ना, मोकळं आकाश आहे. मी माझं जर करू शकलो, माझ्या वडिलांनी जर स्वतःचं करू शकले तर तू स्वतःचं करू शकशील. कारण जे मी तुझं करेल ते मी केल्यानंतर होऊ शकणार नाही, पण जे तू स्वतःचं करशील ते तू शेवटपर्यंत करशील ना. मग सोडा ना त्यांना, आपणही जगा, त्यांनाही जगू द्या. मागण्याची वृत्ती सोडूया, देण्याची वृत्ती देऊया. जितेंद्र तुम्हाला दरवेळी आनंद देतो, तो आनंद देण्यामध्ये त्याचे असे मित्र हे घेतात. मला असं वाटतं की वेळेचं बंधन पाळूया. अनेकांच्या घरी कुकरच्या शिट्ट्या ऐकू यायच्यात, आपण ह्या माईकवरची शिट्टी थांबूया. खूप छान वाटलं, बोलायला मिळालं. अनुभव ऐकून काही होत नाही, अनुभव घ्यायला लागतो. कारण ते ऑनलाईन ह्याच्यासारखं असतं. तुम्ही ऑनलाईन कपडे खरेदी करता तसं असतं, दिसायला खूप छान दिसतं, घरी आल्यावर आवडत नाही ते. त्यामुळे जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हाच तुम्हाला याच्यातला आनंद मिळेल. ग्रंथ तुमच्या दारी हे कुटुंब आहे, ही साधी प्रवृत्ती आहे, एकमेकांशी मिळून मिसळून राहण्याची, एकमेकांमध्ये आदला बदल करून वापरण्याची, एकमेकांना जाणून घेण्याची, एकमेकांना समजून घेण्याची. मध्यंतरी ठाण्यामध्ये रश्मी जोशी ज्या होत्या त्यांनी एक उपक्रम केला होता. दरवर्षी त्यांचं गेट टुगेदर असतं वाचकांचं. तर मला माझ्या वाचनात आलेला वेगळा लेखक. वाचनालय काय आहे माहिती आहे का? तुमचं वॉर्डरोब आहे. हिच्या घरी लाल साड्या जास्त, हिच्याकडे पिवळ्या. तसं तिथे गेला की त्याच्या आवडीच्या जॉनरचं पुस्तक आणतो. पेटी मात्र असं नाही आहे. पेटीमध्ये तुम्हाला सगळं येतं. त्यांनी पाठवल्याचं वाचून तर बघा. म्हणून लोक वाचतात. तर इतक्या भरभरून त्याच्यावर प्रतिसाद आला होता की हा लेखक मी कधी वाचला नव्हता, ऐकला नव्हता, पण मला ते आवडलं. ते का आवडलं? कारण ते त्याच्यापर्यंत पोचलं ना. ते पोचवण्याचं काम करूया. आणि मला ही संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आणि ऐकून घेतल्याबद्दल मनापासून आभार. आता माझ्या बहिणीला वगैरे तर ऐकून घेणं भागच आहे. तिचं जावई आहे, त्याला पण घरी जाऊन स्वयंपाक खायचा असल्यामुळे त्याला टाळ्या वाजवणं भाग आहे. भाऊ आणि वहिनी पण आलेत, माझी पेंटची वहिनी पण आली आहे. मला आज खरंच त्यांच्यापुढे बोलताना खूप आनंद वाटतो की माझ्या घरातलं कोणतरी आलं आहे. तसं हे विश्वाची माझे घर आहे, त्यामुळे तो वेगळा आनंद, पण हा पण एक वेगळा आनंद.
ठाणं माझ्या जवळचं आहे, कारण ठाण्यातच इतके नातेवाईक आहेत आमचे. आमच्याकडे एक ट्रेंड मी तोडून टाकला. आमच्याकडे रानडे सहस्रबुद्धे असा ट्रेंड होता. माझी बहीण सहस्रबुद्धे यांच्याकडे दिली, माझी आत्या सहस्रबुद्ध आहे, माझा मामा सहस्रबुद्ध आहे, तसं सगळं सहस्रबुद्ध आहे, आणि माझी मावशी रानडे आहे. मग मी या सगळ्यांना काडी लावली आणि पारनाईक नावाची देशस्थ बायको करून घेऊन आलो. पण माझा ह्याच्यावर भरोसा आहे की तुम्ही कुठे जन्माला येता, काय नाव घेऊन येता, त्याच्यापेक्षा तुम्ही काय नाव करता आणि नंतर लोक तुमचे काय नाव काढतात. नावं तर अनेकांची काढतो आपण, माझं चांगलं काढायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. वा. असं म्हणतात की शेपटी गळून पडली आपली. आपण माकड होतो आणि आपली वापर न केल्यामुळे शेपटी गळून पडली. एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे तुम्ही AIचा वापर करून जेव्हा करायला जाल तेव्हा तुमची स्वतःची वैचारिकता संपून जाईल. कुसुमाग्रजांचं वाक्य परत मी सांगतो की त्या आईचं लेकरू आहे ते कसं का असे ना. त्यामुळे उगाचच ते सुंदर शब्द येण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, म्हणजे कितीतरी बायका DP लावतात आणि तिला प्रत्यक्ष बघितलं की DP कुठला आणि ती कुठली कळतच नाही. तर तसं कशाला करता. मी आहे असं आहे. मी असे धडक बडक कपडे घालतो, बायकोला राग येतो, तर तिला म्हटलं बघ कसं आहे ना, उठून दिसतं आलं पाहिजे. माझ्याकडे उंची नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे अक्कल नाही, मग मी सगळ्यांच्या मनात राहायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर जर्र भर्र कपडे घालायला पाहिजे, तर मी कुठूनही ओळखता आलं पाहिजे. आणि मला त्याचा आनंद आहे. म्हणजे कारण मी जे आहे ते आहे. मी तुमच्यात आलो, ज्यांना मी काय आहे ते माहिती आहे, तर त्यांना मी कसंही आलो तरी मी तेच राहणार आहे, आणि ज्यांना माहीत नाही त्यांना मी कोण आहे ते काय घेणं देणं. कार्यक्रमाच्या या टप्प्याकडे आपण आलोय आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास, सव्वा तास गप्पा झाल्यानंतर, संवाद झाल्यानंतर एक लक्षात आलं का तुमच्या, की या माणसाचं एका शब्दामध्ये जर वर्णन करायचं, एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं, तर खऱ्या अर्थानं फिल्टर नसलेला हा माणूस आहे. या व्यक्तिमत्वाला कुठल्याही प्रकारचा फिल्टर नाही. मी जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. जे काही इतके वर्ष केलं तेही तुमच्या समोर आहे. आणि त्याच माध्यमातून मी माणसं जोडत गेलो, मी लोकांना जोडत गेलो, लोक मला एकमेकांशी जोडत गेली, आणि हे लोक जोडण्याचं माझं काम पुस्तकांच्या रूपानं जर झालं तर याच्यापेक्षा वेगळं भाग्य माझ्या आयुष्यात ते काय. या एका वाक्यामध्ये सगळं काही या विनायकाचं नायक म्हणून असणारं कार्य सामावलेलं आहे. हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. चालू आहे. जाता जाता एकच सांगेल, काहीही करा पण सातत्य ठेवा. लहानपणी मी शाळेत जायचो तेव्हा तांबटाळीतनं जायचो, आणि त्या काळी भांडी घडवायचे. म्हणजे ती कळशी आहे त्याच्यावरती निघताना तो एक जण असे ठोके देत राहायचा, ठक 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 ठक. मी शाळेत जायचो तेव्हा पहिलीच लाईन झालेली असायची आणि बाकी पातेलं एकदम कोरं करकरीत असायचं. आणि मी यायचो तेव्हा ती घडलेली असायची, कारण तेवढा वेळ तो सातत्याने मारत असायचा. तर माझ्या मते गप्पांना उंची मिळाली कारण सातत्य आहे. पहिला कार्यक्रम खूप मोठा करायचा आणि नंतर काहीच नाही असं न करता, दुसरं मला असं म्हणायचं की सामाजिक काम करताना जे सावकाश वाढतं ते टिकतं. आणि नेहमी करताना हा विचार करायचा की बऱ्याच वेळा संकल्पना ज्या आहेत ना, तुम्ही म्हटलं तसं की ह्या वास्तववादी नसतात, तर त्या खूप छान वाटतात. की गप्पांना इथे सगळे आले पाहिजेत, मग प्रत्येकाच्या हातात कॉफीचा मग पाहिजे, मग प्रत्येकाच्या हातात आज गप्पा पुस्तकाच्या मग पुस्तक पाहिजे. करणं अवघड असतं, कारण सरस्वती आणि लक्ष्मी फार कमी वेळाबरोबर चालते, आणि लक्ष्मीला सरस्वती लागतेच. सरस्वतीकडे लक्ष्मी नसली तरी चालते. त्यामुळे पूजा सरस्वतीची करणारे घरांमध्ये लक्ष्मीची कमतरता नसेल, इतकं सांगतो. माझ्या घरी लक्ष्मी आहे. खूप खूप धन्यवाद. मुळात गप्पांच्या या उपक्रमाचा हा 41वा आपला भाग आहे.
40 भागांमध्ये आत्तापर्यंत हा प्रवास झाला. 41व्या भागाचा हा प्रवास आत्ता आपला इथे आपण थांबवतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, या अगदी पहिल्या भागापासून ते 41व्या भागापर्यंत या संपूर्ण उपक्रमाचा आस्वाद घेणारे, साक्षीदार असणारे अनेक जण आपण इथे समोर आहात. गप्पांचा सुरू केल्यापासून ते अगदी विनायकराव इथे येईपर्यंत या सगळ्या गोष्टींचा एका वाक्यामध्ये जर सांगायचं तर हा कार्यक्रम सेलिब्रिटींचा नाही. ज्यांच्या कामाचं सेलिब्रेशन करावं अशा लोकांचा कार्यक्रम आहे. म्हणून गप्पांचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की गप्पांच्या कार्यक्रमाच्या आम्ही नेहमी म्हणतो की समोर किती आहेत तर आहेतच, म्हणजे समोर किती आहेत ती संख्या आहेतच, त्याबद्दल वाद नाही. पण कॅमेराच्या डोळ्याच्या माध्यमातून नंतर यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणारी लोक, त्यांची जेव्हा संख्या तिथे वाढते, त्या संख्या ती वाढल्यानंतर अनेक जण पुन्हा एकदा तोच भाग जेव्हा पाहतात, तो भाग पाहिल्यानंतर लक्षात येतं की गप्पांचा हा उपक्रम, ही संकल्पना कुठपर्यंत आपली पोहोचलेली आहे. या पुस्तकांचा हा प्रवास हा असाच यापुढे तुमचाही चालू राहील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पेट्या अशाच वाढत राहोत. पुस्तकांच्या पेट्यांचा हिशोब आता खोक्यांमध्ये पोहोचलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. ती संकल्पना उद्या लक्षात आली, त्याच्यामध्ये पुन्हा माध्यमांतर करायचं तरी सुद्धा ते करायला हरकत नाही. पण हा प्रवाह असा वाढत राहो ही फक्त एक शुभेच्छा देतो. दासू वैद्य म्हणून कवी आहे, त्यांनी प्रत्येक गावाचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा तिथला लेखकाच्या हस्ते आपण हे करतो. त्यांनी एक छान वाक्य सांगितलं होतं की इलेक्शन जवळ आलं आहे तर आता अंधारात फिरणाऱ्या पेट्या आणि ह्या उजेडात दिमाखात फिरणाऱ्या पेट्या, तर समाजाला ह्याची गरज आहे त्या अंधारातल्या पेट्यांपेक्षा. खूप बोलायला आहे मी ह्याची जितेंद्रची माफी मागतो. खरं तर त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या सगळ्या उपक्रमांबद्दल बोल, पण बरंच करतो आम्ही. नाशिकला ही 25 पुस्तकांची 350 कुटुंब आहेत आमची. दर 3-4 महिन्याने आम्ही भेटतो आणि एक गप्पा बिप्पा असतात. आणि एक नाशिकला गोदाकिनारी पॉट आईस्क्रीम मिळतं. तर आता ही सगळी जण खूप दिग्गज आहेत, म्हणजे जग फिरून आलेली आहेत, कुठलं नाही तिथलं आईस्क्रीम खाल्लेलं आहे. पण नदीच्या किनाऱ्यावरती ते मिळणारे जे पॉट आईस्क्रीम आहेत तर ते मी मे महिन्यातला एक दिवस करतो आणि सगळ्यांनी जेवणं करून रात्री 9:30-10 नंतर यायचं. 12पर्यंत आम्ही असतो. माईक नसतं, काही नसतं, एक जण त्याच्यातला होस्ट असतो. ते सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन गप्पा नॉस्टेल्जिया मारायच्या आणि लोक आनंदाने तिथे येतात. कारण ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असतो. जगात जरी फिरलं तरी माझं बालपण, माझ्या तारुण्यात मी बायकोवर, पण तिथे आमचं अडचण अशी होती की ते ठरवायला मी आधी जातो. एकदा मी बायको गेलो तर तिथे बरेच जोडपे बसले होते. तर मला बायकोने विचारलं, इतके नवरे इथे बसलेत, कोण 400 लोक आणण्याच्या तयारीत आहे का म्हणे, मला सांग. तर म्हटलं त्या 400 लोकांना आनंद देण्याची संधी देवाने जर आपल्याला दिली असेल तर का देऊ नये. मला असं वाटतं की काही आपल्याच्यानं होत असेल तर करायला काहीच अडचण नाही. गप्पांमध्ये अजून बरेच उपक्रम त्यांना मला तुमच्यापर्यंत आणायचे होते. खूप काही करतो, कारण 24 तास माझ्या डोक्यात काहीतरी चालू असतं. सगळ्यांना मी नाशिकला बोलवतो 2, 3 आणि 4 जानेवारीला. 3 तारखेला संध्याकाळी 7 पासून 4 जानेवारीला संध्याकाळी 7 पर्यंत संस्कार आणि कलांचा संगम. कारण आपण ज्ञान पुढे जाईल पण पुढच्या पिढीपर्यंत काही संस्कारही पोचले पाहिजेत आणि जे अभिजात आहे टिकलं पाहिजे. तर शास्त्रीय संगीतामध्ये कुठल्या वेळेला काय गायचं त्याचं एक रागमाला चक्र आहे. तर तिथे 24 तास शास्त्रीय संगीताचं गायन वादन असतं, पदन्यास असतो, तोही शास्त्रीय नृत्याचा असतो, रांगोळ्या असतात. तुमच्या ठाण्याचे ती रंगवल्लीवाले येऊन पण तिथे रांगोळी काढतात. त्याच्यानंतर दिवसभर चित्रकला असते, शिल्पकला असते, अनेक कला असतात आणि त्याच्यावर जोडीला रामनाम जप लिहिला जातो, रामनाम माळ असते. हे सगळं करण्यामधला तो राम नाही, आपल्याला राम ओळखायचा आहे. माझ्या मते आत्ता तुम्ही 1-1.5 मिनटाच्या वर तुम्ही एखादी गोष्ट बघू शकत नाही, इतकी एकाग्रता तुमची कमी होत चालली आहे. पण जेव्हा तुम्ही माळ करता तर त्या माळेमागचं माझी धारणा अशी आहे की तुम्हाला स्वतःकडे तरी 1.5-2 मिनटं बघता यायला पाहिजे. रामनाम लिखाण असतं, श्रीराम जय राम जय राम, श्रीसुक्त असतं 24 तास, गीता असते 24 तास, असं बरंच काही असतं 24 तास आणि मी पण असतो 24 तास. या नक्की.
इथे 25 पुस्तकांची पेटी आणली आहे, तुम्हाला कोणाला बघायची असेल तर, आणि 100 पुस्तकांची पेटी ज्यांना हवी असेल तर इथे केळकर मुद्दामून त्याच्याकरता आलेत. आत्ता ज्यांना वाचायची इच्छा आहे त्यांचं तरी त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोचावीत असं प्रांजळ हेतू आहे. जर का एखाद दुसऱ्या पेटी तिथपर्यंत पोचवता आली तर माझ्या मते इतकं बोललो त्याचा आनंद जास्त आहे मला. धन्यवाद. वा, या सगळ्या प्रवासाच्या माध्यमातून ही आनंद यात्रा अशीच चालू राहो. मी एवढंच म्हणेन की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं या कपवर ज्या ओळी लिहिल्या आहेत ना 4, त्या 4 ओळी सिद्ध होत आहेत असं मला वाटतं. याचं कारण हे सगळं बोलण्याचा हेतू म्हणजे वाचनाचा जितेंद्र वैद्य यांनी ही संकल्पना जी सुरू केली ती संकल्पना याच कारणासाठी सुरू केली की या पेटीमधलं घेऊन लोकांनी काहीतरी वाचावं आवर्जून. आणि मग त्या पेटीमध्ये काय आहे ते कशामध्ये वाचावं, तर वाचनाच्या या संकल्पनेमध्ये. शेवटी मी एवढंच म्हणेन, कपरच लिहिलंय की या गप्पा म्हणजेच ज्ञान आणि रंजन. या गप्पा म्हणजेच ज्ञान आणि रंजन. या गप्पांना नाही कसलंच बंधन. बरोबर आहे? आली प्रचिती? अडसर नसे वय आणि विषयांचा, अडसर नसे वय आणि विषयांचा, फक्त निखळ आनंद घ्या गप्पांचा. नमस्कार.